अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं बंधुं मुकुंदं। नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां। भस्माभ्यंगं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं। सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं। काषायवाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलम्। गोष्वान क्रीडनपरौ निगमान्तकेलिं। देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः। दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। औदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः। चिन्तामणि गुरोः पादौ दुर्लभौ भुवनत्रये। कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः। द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः। गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं। गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियम्। भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्रविवर्धिनी। अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वर्धते चिरं। सत्कीर्तिर्वर्धते चिरं। सत्कीर्तिर्वर्धते चिरं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्। तेने ब्रह्महृदाय आदिकवये। मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो। यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं। सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं। द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं। सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे। तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। निगमकल्पतरोर्गलितं फलम्। शुकमुखातमृतद्रवसंयुतम्।
पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम नमो भगवते वासुदेवाय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे। वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। भगवती शारदा माता की जय। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवर आत्ता जेवढी मंडळी उपस्थित आहेत त्या सगळ्यांना, दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। हा व्हिडिओ कालांतराने जी मंडळी यूट्यूबवरही बघतात त्या सगळ्या दत्तभक्तांना, भगवत भक्तांना माझा नमस्कार।
अधिक मासातल्या आजच्या एकादशीच्या दिवशी सकाळी अनेकांनी विष्णू सहस्रनामाच्या पाठामध्ये आणि 12 माळा ओम नमो भगवते वासुदेवायच्या जप अतिशय श्रद्धेने अतिशय प्रेमाने त्यात सहभाग घेतला. तेवढी सामूहिक उपासना श्री नारायणाच्या कृपेने पुरुषोत्तमाच्या चरणी अर्पण झाली. आणि त्याचं सार इतकंच आहे की सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे जग पुन्हा एकदा दुःखाच्या गर्तेतून मोकळं व्हावं, ते सुखी व्हावं, स्थूल अर्थानं म्हणतोय हे. शेवटी सुखदुःखाचे पॅरामीटर्स प्रत्येकाचे निरनिराळे असू शकतात, पण आत्ता सर्वत्रांच्या डोक्यात एकच विषय आहे की आहे या महामारीतून जगभरातून लोकांच्या डोक्यात एकच विषय घोळतोय की हे सगळं एकदा दुष्टचक्र थांबू द्या, काही औषध मिळू द्या, काही ठोस असा उपचार होऊ द्या, हे भयभीत असं जीवन जगण्यापेक्षा मार्ग मिळू द्या. अशा या बिकट काळामध्ये दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसाच कोरोनाच्या काळात हा अधिक महिना, पण हा असा तसा न घालवता भगवान श्री पुरुषोत्तमाची यथामती यथाशक्ती जशी काही सेवा घडेल भागवताच्या अनुषंगाने, म्हणून आपण श्रीमद भागवताच्या दशमस्कंधातल्या कृष्णलीला बाललीला त्यातले महत्वाचे काही श्लोक, त्यातनं महर्षी वेदव्यासानं आपल्याला काय सांगायचंय. शुकदेवांनी ते परीक्षिताला कसं सांगितलं. या सगळ्या गोष्टी एक एक पाहता पाहता यमलार्जुनाची गोष्ट चालू आहे आपली. आणि ती यमलार्जुनाची गोष्ट चालू असताना धन म्हणजे नेमकं काय आणि त्या धनामुळे निर्माण झालेला उन्माद, त्या उन्मादातून स्त्री, जुगार आणि दारू हे 3 गोष्टी अशा आहेत की त्याच्या नादी मदोन्मत्त धनानं उन्मत्त झालेला जीव मागे लागतो. ते नलकुबर आणि मणिग्रीव हे दोघे जण कुबेराचे पुत्र आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आत्यंतिक असा मदोन्मत्तपणा निर्माण झाला. देवर्षी नारदांनी त्यांना शाप दिला आणि त्या या गोष्टीतून आपण धन याविषयी चर्चा केली किंवा पाहतोय. काल आपल्याला मी धनाचे 7 रंग सांगितले की जे धन, पैसा आपण माझं माझं असे म्हणतो. तुकाराम महाराजांचं प्रमाण काल आपल्या पुढे ठेवलं होतं. एकाने आज लिहून पाठवलंय, बुवा जमलं तर अभंग सांगता का तो. खूप छान अभंग आहे. मी काल फक्त एक प्रमाण कामापुरतं जेवढं लागतं तेवढं सांगितलं, पण कोणाच्या सगळ्यांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करता येतात असं नाही वेळेच्या अभावानं. पण शब्द आजच्या दिवशी आपल्या पुढे ठेवतो आणि विषयाला पुढे पुढे नेतो. आलिया आलिया संसारा उठा वेग करा. आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा, जाऊ दारा नाही बरं का, शरण जा उदारा. मराठी भाषेत कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे, नाही तर शरण जाऊ दारा असा अर्थ होईल.
शरण जा उदारा पांडुरंगा, पांडुरंगा शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. आलिया संसारा उठा वेग करा. देता देवविता नेता नेवविता, देता देवविता नेता नेवविता. तेथे याची सत्ता काय आहे, तेथे याची सत्ता काय आहे. आलिया संसारा उठा वेग करा. किती सुंदर भाषा आहे तुकारामांची. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. निमित्ताचा धनी, आपण केवळ निमित्ताचे धनी असतो. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझे माझे म्हणूनी वाया गेला, माझे माझे म्हणूनी वाया गेला. आलिया संसारा उठा वेग करा. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. देवासवे आटी पाडितोसी, आलिया संसारा तुका उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा, ओ पांडुरंगा शरण जा उदारा पांडुरंगा. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. ही जी भागवतातली जी भाषा आली आहे, नारदांच्या तोंडून जो उपदेश आला या आख्यानात, तुकाराम महाराज यापेक्षा निराळं काही सांगत नाही. देह हा काळाचा, धन तुमचं आहे म्हणता तर ते धनाचा मूळ धनपती कुबेर आहे. देह हे काळाचे, हा देह माझा म्हणता या देहाचा वाटेकरी मूळ काळ आहे, यम आहे. देह देह हे काळाचे, काळाच्या वरती देह अवलंबून आहे, त्याचा वाटेकरी तो आहे, काळ आहे. आणि धन, धन म्हणाल तर धन हे कुबेराचं धन आहे. तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता,
तेथे याची सत्ता काय आहे. परवा मी आपल्याला सांगितलं होतं, अनंत हस्ते कमला वराने देता किती घेशील दो कराने, परंतु नेता ती तू क्या कराने, तेव्हा कसा रक्षसी दो कराने. हे जे परत संदर्भ येतात ना, हे असे पडताळे रेफरन्स. देता देवविता नेता नेवविता, देणारा तोच नेणारा तोच. देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. आली या संसारा उठा, नुसते उठू नका, वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आज हा अभंग एवढ्यासाठी म्हटला, एकाने विनंती केली, एकाने इच्छा व्यक्त केली की म्हणा. आणि आज एकादशी सुद्धा आहे बा अधिक महिन्यातली, त्यामुळे आपण सगळे पांडुरंगाच्या दिव्य चरणाचं स्मरण करूया. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. जो परवा न मम आणि मम ही जी चर्चा झाली होती, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवा सवे आटी पाडितोसे. आली या संसारा उठा, वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. काल बोलताना राहून गेलं, पण मी आज आपल्याला सांगतो. तुकाराम महाराजांची जी भाषा आहे ना, सगळ्याच संतांची, पण तुकाराम महाराजांची जी भाषा आहे ना, ही वेदशास्त्र, आमच्या सगळ्या संतांची भाषा ही वेदशास्त्र उपनिषद पुराण याला धरून आहे. विशेषतः तुकाराम महाराज तर एक प्रमाण देतात, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. आम्ही वैकुंठात राहणारे मूळचे, नारायणापाशी राहणारे पार्षद त्यांचे, पण यासाठी इथे आलोय मृत्यू लोकात. हे तुकाराम, आडनाव मोरे वगैरे हे सगळे इथलं नाव आहे. इथे त्या ठिकाणी गेलं की ते सोंग करावं लागतं. तसं हे मनुष्य देह घेतल्यानंतर हे नाव, हे वडिलांचं नाव, हे आडनाव, मग अशी वारी होती, मग असं आहे, हे सगळं इथलं. पण आम्ही मूळचे इथले नव्हे, आम्ही तिथले, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकाराम महाराज आली या संसारा उठा, वेग करा असं म्हणतात. मी सांगत होतो की साच भावे वर्तावया. आम्ही तिथून राहणारी माणसं, आम्ही ते जे ऋषीमुनी बोलले ते जसंच्या तसं सांगायला आलोय. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यावेळेला ज्ञानदेवांनी लिहिताना स्वच्छ खुलासा केला. व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसत. भाष्यकार म्हणजे श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी, त्यांचा ढंडोळा आम्ही घेतोय. ते ज्या मार्गाने गेले, त्यांनी जे जे लिहिलं त्याचा आम्ही आढावा घेतोय. व्यासांचा मागोवा घेतो. महर्षी वेदव्यासांनी, आता व्यासांनी काय लिहिलं नाही, त्या महर्षी वेदव्यासांनी जी जी पुराणं लिहिली त्या पुराणाचं सगळं सार आम्ही घेतोय. शंकराचार्य स्वामी, आद्य शंकराचार्य, त्यांचा भाष्यकारा ते वाट पुसत. ते ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने आम्ही जातो. हा स्वच्छ निर्मळा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या प्राथमिक स्थितीतच ज्ञानदेव लिहितात. म्हणजे सगळ्या संतांनी लिहिताना संत वाक्यांना प्रमाण आहे. कशाचं प्रमाण? पुराणांचं प्रमाण आहे, वेदाचं प्रमाण आहे, शास्त्राचं प्रमाण आहे, उपनिषदांचं प्रमाण आहे. असे अनेक, आत्ता तो माझा बोलण्याचा विषय नाही म्हणून, परंतु आत्ता जो अभंग काल म्हटला प्रमाणाचा आणि आज पूर्ण म्हटला एकादशीच्या निमित्तानं, आलिया संसारा उठा, वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात त्यावेळेला उपनिषदातलं एक वाक्य प्रमाण आहे. त्याला उपनिषदात एक वाक्य आलं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरा निबोधत. काय सुंदर भाषा आहे बघा. उपनिषदकार म्हणाले उत्तिष्ठत, उठा. पुढे म्हणाले जाग्रत, जागे व्हा.
उत्तिष्ठत उठा. पुढे म्हणाले जाग्रत जागे व्हा. आणि पुढे म्हणाले प्राप्य वरान निबोधत, तुमचं जे गंतव्य ठिकाण आहे, तुम्हाला जिथे नेमकं पोचायला पाहिजे तिथे पोचा. उत्तिष्ठत उठा, जाग्रत जागे व्हा आणि जिथे पोचायचंय तिथे नीट पोचा. प्राप्य वरान निबोधत. म्हणून मी आपल्याला बोलता बोलता आता जे म्हणालो की हे उपनिषदातनं आलेलं ज्ञान, पुराणातलं, वेदातलं, उपनिषदातलं, शास्त्रात आलेलं ज्ञान संतांनी जसंच्या तसं ट्रान्सलेट केलं, भाषांतरित केलं. ते त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे जे पटकन लक्षात येईल लोकांच्या त्या भाषेमध्ये ते तुमच्या माझ्या पुढे ठेवलं. आज 450 वर्षापूर्वी जरी लिहून ठेवलेलं असलं तरी ती भाषा आपल्याला किती पटकन लक्षात येते. आपण उपनिषद केव्हा काढू, केव्हा ते संदर्भ ढांडळू, ती ज्ञान लालसा आपल्या ठिकाणी जेव्हा निर्माण होईल की ह्या मंडुक्योपनिषदात काय म्हटलंय, दशोपनिषदांमध्ये काय काय वर्णन केलंय, याची ज्ञान लालसा जोपर्यंत आपल्या ठिकाणी निर्माण होत नाही, आपले ग्रंथ, आपल्या संतांचं साहित्य जोपर्यंत आपण वाचून बघणार नाही, तोपर्यंत आयुष्यात कितीही मोठ्या मोठ्या डिग्र्या मिळवल्या, खूप मोठे पगाराची नोकरी केली, करिअरच्या नावाखाली खूप काही कमावलं, तरी सुद्धा काहीच कमावलं नाही. जन्माला येऊन जर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी कधी वाचली नाही, समर्थांचा दासबोध जर कधी वाचला नाही, एकनाथांचं एकनाथी भागवत वाचलं नाही, तुकारामांची गाथा कधी वाचली नाही, उपयोगच नाही, काहीच अर्थ नाही आमच्या आयुष्याला. त्या पदव्या घेतलेल्या फक्त भिंत शहाणे करण्यापुरत्या असतात, शाळेतल्या, कॉलेजातल्या. त्याला मान आहे, सन्मान आहे, त्याच्यामुळे नोकरी आहे, पगार आहे, हे जितकं खरं तितकंच मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर वेदाक्षर, उपनिषदांचं म्हणणं, संत साहित्य कधी वाचणार? तुकाराम महाराजांनी सोपा व्यवहार करून ठेवला. जे उपनिषदातलं वाक्य ते तुम्ही केव्हा वाचाल न वाचाल तेव्हा वाचा, पण तेच जसंच्या तसं ट्रान्सलेट केलं, भाषांतरित केलं आणि सोप्या भाषेत सांगितलं. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत, असं जे उपनिषद सांगतं, जसंच्या तसं तुकाराम महाराज सांगतात. आज एकादशी म्हणून पांडुरंगाचं स्मरण. आलिया संसारा उठा वेग करा. उत्तिष्ठत उठा. आलिया संसारा उठा. जन्माला आला ना, मनुष्य म्हणून जन्माला आला ना, बाकीचे पण जन्माला येतात, पण तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात ना, उठा. उत्तिष्ठत वेद म्हणाला, उपनिषद म्हणाला. जसंच्या तसं आहे की नाही बघा. उत्तिष्ठत उठा. उत्तिष्ठत इथे उपनिषद म्हणालं, तुकाराम महाराज म्हणाले आलिया संसारा उठा. नुसते उठले, अलार्म स्नूज होत आहेत, परत झोपतायत आहेत तिथे जागेवर, त्याला उपयोग आहे का? त्या उठण्याला काय अर्थ आहे? उठणे म्हणजे मला काहीतरी करायचंय, आता उठा, कामाला लागा. आता गेला आयुष्यातला पुष्कळसा काळ, कामाला लागा. आता जागे व्हा, जे करायचंय तिथे पोचा. उत्तिष्ठत जाग्रत, उठणं ही एक क्रिया आहे आणि जागृत होणं ही दुसरी क्रिया आहे. म्हणजे झोपेतून माणूस उठतो, पण उठून तो जागृत अवस्थेत येतो, जागा होतो पक्का. आता झोप नाही आणि तो आता जागा आहे. त्याला काय करायचं ते माहिती आहे, त्याला जागृत अवस्था म्हणतात. ज्याच्या डोळ्यावर पुन्हा अर्धवट झोप असते तो पुन्हा झोपतो. बटणं स्नूजवर स्नूज होत राहतात. अलार्म 6ला उठायचं असतं, ते 6:30, 6:45, 7 वाजले तरी घड्याळचं काम करतं, मोबाईलचं काम करतं. हा अंथरुणावर आहे तसाच पडला राहतो. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधत. ते प्राप्यवरान निबोधत म्हणजे तुमचं जे गंतव्य ठिकाण आहे तिथे पोहोचण्यासाठी प्रामाणिक तळमळ ठेवा. पावलं टाका, निघा, पटकन पोचा. जिथे जायचंय तिथे जायची वेळ हातातली गेली की मग काही मिळणार नाही. उत्तिष्ठत उठा. आलिया संसारा उठा. पुढे ते काय म्हणाले? वेग करा, हाला, आता लवकर उठा त्या झोपेतनं, निद्रेतनं. वेग करा आणि काय करा? शरण जा उदारा पांडुरंगा. तो परम कृपाळू परमात्मा, पांडुरंग परमात्मा, विठ्ठल नारायण श्री पुरुषोत्तम, तिकडे जा. आता प्राप्यवरान निबोधत आहे की नाही? जसंच्या तसं ट्रान्सलेशन. एक तरी शब्द इकडचा तिकडे आहे का? याला म्हणायचं साच भावे वर्तावया. जसंच्या तसं सांगितलंय तुकाराम महाराजांनी. असे सगळे अभंग आहेत. तुम्ही एक एक उपनिषदातलं वाक्याचं प्रमाण काढा आणि एक एक तुकारामांचे अभंग काढा, हे असे तंतोतंत जुळणार आहेत.
एक एक शब्दावरती बारकाईनं विचार केलाय. म्हणून जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, जयांची वदे पूर्ण वेदांत, एवढं सुद्धा इकडे तिकडे नाही, जयांची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी, परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे पुढे कोण दुजा तुकावा. त्यांच्यासारखा दुसरा कोण असू शकतो तुलनेला, तेच एकटे, त्यांच्या सम तेच, तुकारामांसारखे तेच. म्हणून काल आपण पैशाचे 7 रंग मी आपल्याला सांगितले. खूप वेळेचा अपव्यय झाला, हरकत नाही आहे, त्यातनं जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यावर मात करून आपण पुढे सरकूया. काल मी आपल्याला धनाचे 7 प्रकार सांगितले, गोडबोले शास्त्रींनी सांगितलेला शिकवल्याप्रमाणे किंवा त्यांच्याकडनं ऐकल्याप्रमाणे. 1, उत्तम स्वात्मविख्यात पितुख्याता तु मध्यम. इथे काही ठिकाणी पाठभेद म्हणतात अधमा मातुलख्याता, किंवा थोडंसं पुढे गेलं तर अधमम भ्रातृवित्तंच असा पण संदर्भ येतो. भाऊबंदकीतनं आलेला पैसा, भांडाभांडी केली, मॅटर कोर्ट मॅटर केलं, अमकं केलं, माझं आहे तुझं आहे, तुझं आहे माझं आहे, असं करत बळकावलं भावाचं धन सुद्धा, तर ते अधम धन आहे. आणि स्त्री वित्त मधमाधमा हा असा कालचा एक दिवशी काल खुलासा केला. त्यातला बराचसा भाग खूप विस्तारानं मी आपल्या पुढे ठेवला की प्रपंचासाठी जर स्त्रीनं पैसे कमवले तर ते वाईट नाहीच आहे. पण त्यातला आणखीन एक सर्वात महत्वाचा विषय आज सांगतो की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माने किती बारकाईनं विचार केलाय. ते असं म्हणतात की श्वशुराच्या धमाधमा स्त्रीवित्त, याचा अर्थ अशा पण एका अर्थानं एका श्लोकात पाठभेद सापडतो की स्त्रीने कमावलेलं वित्त वाईट नसतं. कारण काल मी आपल्याला त्याची फोड सांगितली की धर्मेच अर्थेच कामेच नातेच रामी, हे प्रतिज्ञात जर लग्न कार्यात घेतले तर त्या स्त्रीने कमवलेला पैसा वाईट कसा ठरेल. स्त्रीने याचा एक अर्थ असा की स्वतः तो पुरुष निष्क्रिय राहतोय, निरनिराळी व्यसनं करतोय, ऐशोआरामात जीवन जगतोय, आणि माहेरचा पैसा म्हणजे पत्नीच्या माहेरचा पैसा, श्वशुर घरातला पैसा मागवतोय आणि त्या पैशावर आपला चरितार्थ चालवतोय, ते अधमातलं अधम. अधमातलं अधम म्हणजे किती आधीपासून, अहो ह्या ग्रंथ आणि या पोथ्या मुळातनं न वाचता काही विध्वंसक लोक पोथ्या जाळणं आणि ग्रंथ जाळणं म्हणजे शहाणपणाचं लक्षण आहे का? पोथ्या जाळायला काय अक्कल लागते, पण त्या पोथीत काय लिहिलं हे समजून घेण्यासाठी मात्र अक्कल लागते. हे जाळून टाका, ते जाळून टाका हे म्हणायला फार सोपं आहे हो, पण त्याच्यात किती बारीक विचार केलेत. आता ह्या समाज माध्यमांमध्ये बोलताना मर्यादा आहे, त्यामुळे बोलत नाही फार उघडपणे. केव्हा खाजगीत विषय निघाला तर नक्की सांगेन. परंतु या एक एक ज्या स्मृती ग्रंथ आहेत, श्रुती म्हणजे वेद, स्मृती, श्रुती ग्रंथ, श्रुती आणि स्मृती, मग देवल स्मृती, आणखीन नारद स्मृती, वेगवेगळ्या स्मृती, ते स्मृती ग्रंथ जे आहेत, मनुस्मृती, वेगवेगळे, उचलली जीभ लावली टाळ्याला, मनुस्मृती अशी आहे, मनुस्मृती तशी आहे, ती बायकांच्या विरोधात आहे. अरे वाचली का कधी? त्याचं समर्थन लंगडं करत नाहीये. वाचा, मनुस्मृतीत काय वाईट आहे वाचा. एक आत्ता ज्याला आपण घटना 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 म्हणतो ना, कायदा अधिकार घटनेने दिलाय, ती घटना म्हणजेच ती मनुस्मृती आहे. प्रत्येकानं कसं वागावं, ब्राह्मणानं कसं वागावं, क्षत्रियानं कसं वागावं, प्रत्येक जाती वर्णाच्या लोकांना कसं वागावं, माणसांनी माणसाशी माणसासारखं कसं वागावं, त्याचे काही नियम, हे इतके सुंदर लिहिले, त्याला स्मृती ग्रंथ म्हणतात. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. यावत् भ्रियेत जठरम तावत् स्वत्वम हि देहिनाम अधिकम यो भीमन्येत सस्ते नो दंडमर्हसी. जोपर्यंत तुमच्या पोटामध्ये भूक आहे तोपर्यंत पोटभर खा. जोपर्यंत तुमच्या पोटात भूक आहे तोपर्यंत पोटभर खा, तो तुमचा न्याय्य अधिकार आहे. पोटात भूक आहे तोपर्यंत खाणं तुमचा अधिकार आहे. पण स्मृतिकार सांगतात या छोट्या छोट्या गोष्टीतनं ते दंडक घालून देतात, नियम करून देतात. हे न वाचता जाळायचं हे ग्रंथ बावळटासारखे. कोणीतरी की म्हटलं की कोणीतरी मागे जय म्हणायचं आणि रस्त्यावरती ग्रंथ जाळायचे.
आणि अमुकवादी आणि तमुकवादी असे स्तोम माजवायचं? कधी वाचलेत का ते ग्रंथ? अभ्यासलेत का ते? किती सुंदर सुंदर छोटे, एक मी नमुना दाखवतोय. शीतावर्ण भाताची परीक्षा करा. यावत भ्रियेत जठरम तावत स्वत्वम हि देहिनाम अधिकम योभिमन्येत सस्तेनो दंडमर्हसी. जोपर्यंत तुमच्या पोटात भूक आहे तोपर्यंत पोटभर खा, वाटेल तेवढं खा, तुम्हाला भूक आहे तोपर्यंत. पण भूक भागल्यानंतर तुम्ही जे वरचं खाता, आग्रहानं, चढाओढीनं, जास्तीचं, अधिकम योभिमन्येत सस्तेनो दंडमर्हसी. ते अधिकचं खाणारा एक प्रकारे चोर आहे, चोर. अधिकम योभिमन्येत सस्तेनो, स्तेन म्हणजे चोरी करतो तो, सस्तेनो दंडमर्हसी. चोर आहे तो एक प्रकारे. का? कोणातरी गरीबाच्या मुखात पडणारं अन्न, याची भूक भागल्यानंतर त्याने अनावश्यक असं आपल्या पोटात साठवून ठेवलंय. किती बारकाईचा विचार शास्त्र करतं, स्मृती ग्रंथकार करतात, ऋषीमुनींनी करून ठेवला. मग हे मूर्ख, पण आम्ही पुरोगामित्वाचा झेंडा मिरवणार आहे. आम्ही मात्र शहाणे, फार शहाणे. जगावेगळं ज्ञान आम्हाला दिलंय ना. टीव्हीवरती रात्री 9 वाजता डिबेट शो मध्ये, संध्याकाळी 5 वाजता चर्चेत सहभागी घेता आलं की आम्ही फार मोठे शहाणे, पुरोगामी. आम्ही पुरोगामी महाराष्ट्राचे विचार करणारे, भारताचे विचार करणारे आम्ही. अरे वाचलं का कधी ते? काय लिहिलंय? किती बारकाईनं विचार आहेत. ते अधिकचं अन्न न खाता कोणा गरीबाच्या मुखात पडू दे. आग्रहानं, चढाओढीनं एकमेकांना पानात टाकेपर्यंत वाढू नका. इतका बारीक विचार आर्य सनातन वैदिक धर्माने केला शोधतो. अधिकम योभिमन्येत सस्तेनो, त्याला चोराची, चोर आहे समजा, त्याला दंड द्या. सस्तेनो दंडमर्हसी. हा, भूक आहे तोपर्यंत पोटभर खाऊ दे. यावत भ्रियेत जठरम, जोपर्यंत भ्रियेत, भरत नाही पोटभर खा. पण अधिकचं खाणं ही चोरी आहे. इतके बारीक विचार जर आपला धर्म किंवा आपले स्मृतिकार, ग्रंथकार करत असतील तर ते मूर्ख. पण आम्हाला कळतं ते आम्ही शहाणे. विचार तुम्ही करायचा आहे, जागरूकतेनं तुम्ही करायचं आहे. हे केवळ श्रवण म्हणून करायचं नाही. वातावरण कलुषित करण्याचं काम काही मंडळी ठरवून करतायत, काही जण पैसे घेऊन करतायत. वेबसाईटवरती अशा काही वेबसाईट्स तयार आहेत. मी आज जरी विषय धनाचा बोलत असलो, जे उत्स्फूर्तपणे येते ते आपल्या पुढे सांगतो. कृष्णाष्टमी येते ना, कृष्णाष्टमी, त्या दिवशी हे मेसेज बरोबर फिरतात. उसने किया तो रास लीला और हमने किया तो टपोरी. दुनिया का सबसे बडा डॉन, अशी पोस्ट येते आणि त्याच्या खाली भगवान श्री कृष्णाचा चेहरा, म्हणजे बालकृष्णाचा चेहरा असतो, रेखाटलेला असतं. त्याच्या अवतीभोवती ते गोप बांधव असतात. दुनिया का सबसे बडा डॉन हे टायटल दिलेलं असतं. आणि खाली ज्याने कंसाला मारलं, ह्याला मारलं, चोऱ्या केल्या, सगळ्यांच्यावरती आपलं हे केलं, पण ह्याला कोणी काही अडवू शकलं नाही, अशा आशयाच्या हिंदी पोस्ट केल्या जातात. कधी विचार केला का हिंदू म्हणून आपण कधी, की हे कोणी केलं असेल, का केलं असेल? अशा काही अनेक वेबसाईट्स आहेत, कारण त्यांना माहिती आहे की हिंदू धर्मातली लोक मूर्ख आहेत, बावळट आहेत, त्यांना काही अकला नाहीत. उसने किया तो रास लीला आणि आम्ही केलं तर आम्ही टपोरी, अशा आशयाचे पोस्टर्स तयार केले जातात. हे वेबसाईटवरती असतात. विशिष्ट पद्धतीच्या वेबसाईट त्या प्रसारित करतात, विखारी विचार असलेल्या, आणि मग ते प्रसारित करतात. आणि आम्ही व्हॉट्सॲप वापरतो, म्हणजे आम्हाला स्मार्टफोन आमच्या हातात आहे म्हणजे आम्ही शहाणे असतोच असं नाही. आम्हाला लगेच ते काहीतरी भारी वाटतं. अरे जगातला 1 नंबरचा डॉन म्हणजे गोपालकृष्ण. आम्हीच आमच्या देवतांची निंदा करावी ही त्या काही तथाकथित लोकांची इच्छा असते श्रोते हो. आणि आम्ही मूर्खासारखे आम्हाला काहीतरी जगावेगळं काहीतरी पोस्टर आमच्या हातात आलं असं समजतो आणि आम्ही बिनधास्त पुढच्या 100-50 ग्रुपला आमच्या फॉरवर्ड करतो. ते पुढचे आणखीन पुढच्यांना देतात. संपूर्ण कृष्णाष्टमी त्या रासलीलेवरून आपणच आपल्या कृष्णाची निंदा करत असतो. हे असे पोस्टर्स कधी कोणाकडनं आले? नवरात्री आल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी घडतात. दिवाळीच्या वेळेला थट्टा केली जाते. आपल्यातली न्यून काढून बरोबर तिथे ठेवलेली असतात आणि आपण ते पुढे जशीच्या तशी कॉपी पेस्ट करून पुढे सरकवत असतो. फेसबुकला, व्हॉट्सॲपला टाकताना विचार तरी करूया, संकल्प करा. हे बावळटासारखे विचार जर कधी कोणी आले, पाठवले, तर ते पुढे तरी पाठवणार नाही. मी पुढच्या 40-50 ग्रुपना पाठवणार नाही. हे वेडेवाकडे आलेले विचार हे तरी मनात ठेवूया. खूप शिस्तबद्ध रीतीनं लोकांचं डोकी फिरवायची कामं चालू आहेत आणि आपण फुकटचं आलं की इकडचा माल तिकडे, कधीही विचार न करता
माणूस काय लिहितोय, तो काय लिहून पाठवतोय, कधी त्याचा विचार करणार होत की नाही. माझा सांगायचा मूळ विषय हा होता. हे आलो ओघानं म्हणून सांगतोय की इतके छान 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 विषय स्मृती ग्रंथात आले, तर ते स्मृती ग्रंथकार असं सांगतात की उत्तम स्वार्जितम वित्तम. तुम्ही जर स्वतः कमावलेला पैसा असेल तर तो 1 नंबरचा आहे. दुसरा, वित्तम मध्यमम पितुरार्जितम. तुमच्या वडिलांनी कमावलेला जर पैसा असेल, वडिलोपार्जित पैसा असेल, वाडवडिलांचा पैसा असेल, तो मध्यम पैसा 2 नंबरचा. तिसरा पैसा अधम पैसा कुठला? अधमा मातुलाख्याता. मातुल घराण्यातनं आलेलं धन हे अधम. आणि श्वशुराच्या अधमाधमाहा म्हणजेच स्त्री वित्तम अधमाधमाहा. काल मी एक अर्थ सांगितला, आज एक अर्थ आपल्याला सांगतोय त्यातलाच, की स्त्री वित्त अधमाधमाहा याचा अर्थ प्रत्यक्ष स्त्रीने कमवलेला पैसा नसून तो एक भाग झाला, परंतु स्त्रीच्या माहेरचा पैसा तो आपल्या घरात आणणं, ज्याला आजच्या भाषेत हुंडाबळी इत्यादी म्हणतात ना, तो हुंडा घेऊ नका हे शेकडो वर्षांपूर्वी सनातन वैदिक धर्मात सांगितलंय की त्या पैशाला काही किंमत नाही. हुंडा म्हणून काहीही मागू नका, ते अधमातलं अधम धन आहे. इतकी कन्सेप्ट क्लिअर आहे शास्त्राची. पण वाचू, अभ्यास करू, त्याच्यावर चिंतन करू तेव्हा ना. स्त्री वित्त अधमाधमा झाले, बायकांनी पैसा कमवू नये असं हिंदू धर्मात दिलंय, असा त्याचा थोडीच अर्थ आहे. नाही तर धर्मेच्या अर्थेच्या कामेचे लिहिलं असतं का? नाती चरामी नाही हो. म्हणून मुळात काय आहे ते वाचायला लागतं, त्याचे संदर्भ पडताळून पाहावे लागतात. न वाचताच विधानं करायची, काहीतरी डोक्यात राग घालून घ्यायचा आणि मग कुणीतरी एकाने काडी लावली, पेटवला ग्रंथ, पेटवून द्या हा ग्रंथ, काही अर्थ नाही याच्यात. किती 5-50 जण जमायचं, टीव्हीला दाखवून द्यायचं कशी ही स्मृती जाळली, कसा तो ग्रंथ जाळला आणि कसं ते केलं. इथंपर्यंतच आमचा शहाणपणा, पुढं नाही जात. त्यातलं ज्ञान घेण्यासाठी इथे डोकं असावं लागतं, डोक्यात मेंदू नावाचा विषय असावा लागतो, तो मेंदू कार्यान्वित असावा लागतो, त्याने विचार केले जावे लागतात. आणि जेव्हा ते विचार केले जातात तेव्हा त्या लिहिणाऱ्या तत्वज्ञानी लोकांना कळतं, अरे तुम्हाला मी पुढची गोष्ट सांगतो. हिंदू कोड बिलामध्ये वर्णन केलं की माहेर वाटणीला वडिलांच्या वाटणीचा पैसा मिळावा हे मनुस्मृतीनं खूप आधी लिहून ठेवलंय. जे आत्ता नंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर परत जेव्हा लिहिलं गेलं ते खूप आधी मनुस्मृतीत लिहिलं. आणि त्याच्याविषयीचं स्वच्छ माननीय आपले घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वच्छ लिहिलेलं आहे की त्याचा मी दाखला घेतलाय की किती टक्के वाटेकरी ती माहेरवाशीण असते, ह्याचा दाखला पण मी हिंदू कोड बिल करताना घेतलाय. इतके विचार आहेत, पण आपण मूळ वाचू तेव्हा ना. स्त्री वित्त अधमाधमा हा याचा अर्थ माहेरून, तिच्या माहेरून, पत्नीच्या माहेरून, ज्याला हुंडा म्हणूया, तो हुंडा स्वरूपात घेतलेला पैसा आणखीनच अधम. त्याच्यानंतरचा जो पैसा आहे 4 नंतर 5व्या क्रमांकाचा, तो आहे आपल्याला काल सांगितलं की त्या पैशाचं वर्णन असं आहे की चोरी असं त्याला म्हटलंय. त्या चोरीनंतरचा एक प्रकार आहे तो 4थ्या नंतर 5वा चोरी, 5व्या नंतर 6वं त्याचं नाव आहे जुगार, आणि जुगाराच्या नंतर एक विषयाला त्याचं नाव आहे, स्वच्छपणे सांगायचं झालं तर दरोडा. दरोडा ज्याला म्हटलंय तर चार पर्यंत आपल्याला सांगितलं स्त्री वित्त अधमाधमा, 5 चोरी, 6 जुगार आणि शेवटचा 7वा पैशाचा रंग, तो म्हणजे दरोडा. मग चोरीमध्ये दरोड्यामध्ये काय फरक आहे? काल मी आपल्याला सांगितलं, दुसऱ्याची परवानगी नसताना आपणहून उचललेलं जे असतं ती चोरी. समोरच्याने परवानगी न देता आपण ते जेव्हा उचलतो तेव्हा ती चोरी ठरते. दरोडा क्रूरत्व निर्माण होतं आणि क्रूरत्वाने माणूस इतक्या थराला जातो की
समोरच्याचा वेळ प्रसंगी खून करतो, असं मी आपल्याला काल सांगितलं. दरोडे आपण पहा, जर कधी आपण सर्च जरी केलं तरी बँकेत कसे दरोडे, दरोडा म्हणजे दरोडा, सशस्त्र असतो तो, दयामाया नसते. मग 7 जे पैशाचे रंग आपल्याला काल सांगितले, ते पैशाचे 7 रंग सांगितले. आता आपण ठरवायचं की आपल्या घरात कुठला पैसा येतो. काल बोलताना मी असं म्हणालो होतो की पैसा कसा असावा. आज 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 पण मी लिहिताना लिहिलंय. खूपच वेळेचं आणि थोडं डिस्ट्रॅक्ट सगळ्याच दृष्टीने झालं, त्यामुळे थोडी एक ज्याला म्हणतो आपण की डोक्यातले जे विषय असतात, एक जो ज्याला आपण म्हणूया गती असते, एक विशिष्ट पद्धतीचा माहोल असतो, ॲटमॉस्फिअर असतं, एक काही बोलायचंय करायचं, ते सगळं एकदम निघून जातं. अर्धा पाऊण तास डोक्यातलं निघून गेलं की. तरीही ना उमेद न होता, न खचता, जशी काही स्थिती आहे त्याच्यावर मात करून आपण पुढे सरकूया. पैसा कसा असावा, त्याचे 7 रंग आपल्याला सांगितले. त्याची चर्चा करताना केवळ काळा आणि पांढरा असे पैशाचे 2 प्रकार नाही. काळा आणि पांढरा असे 2 प्रकार नसून त्यातले हे पोट प्रकार आहे. म्हणजे जर पांढरा पैसा, स्वच्छ धवल मार्गाने येणारा पैसा जर असेल, तर त्याच्यामध्ये उत्तम स्वात्मविख्यात, तुमच्या कमाईनं तुम्ही कमावलेला पैसा. दुसरा पितुख्याता तू मध्यमा, तो मध्यम पैसा, तो पांढऱ्यामध्ये मुळेल फार फार तर मातुल घराण्यातनं आलेला पैसा, तो तरी अधमच म्हटलाय, तरी पण तो काही त्यात तो प्रारब्धवशात जर आलं तुम्हाला तर ठीक आहे, घेतलं तुम्ही इथपर्यंत, ठीक आहे, चालण्यासारखं आहे. पण बळजबरीनं हुंडा करून घेतलेलं, स्वतः ऐशो आरामात घरात व्यसनाधीनता ठेवून वागायचं आणि बायकोला कामाला लावायचं आणि तिच्या पैशावर मजा मारायच्या, ते कमावलेलं धन अधमाधमहा, आणि बायकोच्या माहेरून आणलेलं धन ते स्त्रीवित्त जे ते अधमाधमहा. मग त्याच्या पुढे चोरी, मग त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं की जुगारातनं आलेला पैसा, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं की दरोडा. हे 7 प्रकार जे आहेत ते काळ्यामध्ये मोडतात. तर हे 7तले जे पुढचे प्रकार आहेत हे काळ्या पैशात मोजतात, काळ्या पैशात मोजावेत. पण पहिले 2, मुख्यत्वे 2, त्यात अग्रणी ठेवावं स्वतः कमवलेला पैसा 1 नंबरचा, तो पांढरा धवल रंगाचा, अगदी पांढरा शुभ्र पैसा, तुम्ही कष्ट करून कमावलेला पैसा 1 नंबरचा. पैसा कसा यावा घरात, धन म्हणजे काय. आता हे जे आपण बोलतो, 2,000 मिळाले, 5,000 मिळाले, महिना 15,000 मिळाले, 20,000 मिळाले, 50,000 मिळाले, 1,00,000 मिळाले, हे म्हणजे धन आहे का? केवळ एवढं म्हणजेच धन आहे का? म्हणून आज पोस्टमध्ये लिहिताना लिहिलं होतं की काल 7 रंग पाहिले, धनाचं स्वरूप काय आणि धनाची नेमकी व्याख्या काय. हे एवढं धन सनातन वैदिक हिंदू धर्माला एवढं धन मान्य नाही. याला केवळ धन म्हणतात असं त्याला मान्यच नाही. हा धनातला वन ऑफ एक फक्त प्रकार आहे, त्याला चलन असं म्हणूया, की जे संख्येत मोजलं जातं. संख्येत मोजलं जातं त्याला चलन असं म्हणतात. श्रोतेहो, आपण म्हणतो ना, आपण जेव्हा बँकेत जातो, चलन त्याच्यात लिहितो 500च्या एवढ्या नोटा, 2,000च्या, चुकून 1,000 म्हणणार होतो, त्या मोदींनी बंद केल्या, 2,000च्या एवढ्या नोटा, 200च्या एवढ्या नोटा, 100च्या एवढ्या नोटा, चलन लिहितो की नाही बँकेत. मग ते त्याचं विवरण लिहिल्यानंतर जो आकडा तयार होतो, तो देणं घेणं या व्यवहारासाठी जे होतं, क्रय विक्रय करण्यासाठी जो लागतो ते चलन लागतं. ते चलन म्हणजे धन नसतं, तो एक धनाचा एक प्रकार आहे. आपण दुर्दैवानं क्वांटिटीमध्ये ते धन मोजायला लागतो. म्हणून मी काल ज्या मुद्द्यावरती हा विषय सोडला होता की आपण क्वांटिटी बघणार आहोत. मी 25 लाखाचा मालक आहे, बोलायला काय जाते माझं इथून, आणि तुमचं ऐकायला तरी काय जातंय. एखादा असला तर चांगलीच गोष्ट आहे, पण सर्वसामान्य मध्यमवर्गीय असा काय 5-25 लाख राखून असतो असं नसतं. एक 2-5 लाख 10 लाख त्याच्या हाताला असले तर साधारण मध्यमवर्गीयाच्याकडे असतात. घर असेल फार तर, पण असे लाखो रुपये पडू नयेत असं नसतं. पण बोलायला काय जात आहे, वचने किम दरिद्रताम, किमान बोलून जर येणार असेल कोणाच्या खात्यात तर चांगली गोष्ट आहे, बोलायला काय हरकत आहे. तर मला म्हणायचं मुद्दा असा की खूप पैसा बँकेत आहे,
करोडो रुपये आहेत, लाखो रुपये आहेत, 30 लाख आहेत, 25 लाख आहेत. ती क्वांटिटी आपण बघणार आहोत का त्या FD चा पैसा 10 लाख, 20 लाख, 30 लाख होतानाची क्वालिटी बघणार आहोत. याच्यावर आज विचार करायचा आहे. नलकुबर आणि मणिग्रीवाच्या निमित्तानं तो पैसा क्वालिटीनं आलाय का, एक नंबरचा पैसा आहे का, उत्तम स्वात्म विख्यात आहात, तुम्ही स्वतः कष्ट करून कमावलेले पैसे आहेत का ते. जर ते तसे असतील, तुमच्या घामाचा पैसा असेल, तुम्ही 30-30 वर्ष, 20-20 वर्ष, 40-40 वर्ष नोकरी केल्या एखाद्या ठिकाणी आणि ते कमावलेलं तुमचे पैसे आहेत, ते तुम्ही राबलाय त्यासाठी, तुम्ही डेडिकेशननी पूर्ण समर्पित भावनेनं त्या कंपनीचा, बँकेत असाल तर बँकेचा, आणखीन कुठल्या फॅक्टरीत असाल फॅक्टरीचा, ज्या कारखान्यात असाल त्या कारखानदाराचा उत्कर्ष हो. मी राबतोय, मला तो मालक देतोय, त्याच्यामुळे मला 2 पैसे मिळत आहेत, मी राबतोय त्याचा तो, तिथे पूर्ण समर्पित भाव, काम चुकारपणा न करता, कुठलाही काम चुकारपणा न करता. कारण मला दुपारचं, मला आणि माझ्या परिवाराला ज्यातून मिळतं ते काम मी 100% करेन. तो मला का देतोय पैसे, त्याचा उत्कर्ष व्हावा म्हणून. मग माझा उत्कर्ष आणि माझं जर परिवाराचं संगोपन या मालकाच्यामुळे होत आहे, तर इथे सकाळी आलेल्या वेळेपासूनचे 7-8 तास जेव्हा काम करणारी लोक समर्पित भावनेने काम करतील, येस, हे 30,000 रुपये मी घेतो किंवा घेते, याचा मोबदला मला मिळतो. मग तो जो कोण माझा वरचा बॉस आहे, त्याच्यावरचा बॉस आहे, तो जो मुख्य मालक आहे, त्याचा फायदा झाला पाहिजे माझ्या ज्ञानानं किंवा माझ्या बळानं, ताकदीनं, जे काही काम राबण्याचं काम असेल त्यानं. मग इतकं राबून स्वकष्टार्जित जर कमावलेले ते 25-30 लाख असतील, रिटायरमेंट नंतर जर कामाला मिळाले असतील पेन्शन म्हणून, तर ते उत्तम स्वात्म विख्यात आहात. त्याची क्वांटिटी दिसायला 30-40 लाख असेल, 50 लाख असेल, 20 लाख असेल, 25 लाख असेल, पण त्या पैशाला गंध हा कष्टाचा आहे, 1 नंबरचा पैसा. मग हा धन यावं कसं, त्याचा काही क्रायटेरिया आहे का, कसं असावं धन, आपण आपल्याला आरशात पाहायचंय बरं का. शास्त्र सांगतं, अकृत्वा परसंतापम अगत्वा खलनम्रताम, पुढे अनुसृत्य सताम वर्त्म यत्स्वल्पमपि तद्बहु. गोपाल कृष्ण भगवान की जय. आमचे गुरुजी सांगायचे, अकृत्वा परसंतापम. काल मी याची सुरुवात फक्त आपल्याला सांगितली होती. समोरच्याचे तळतळाट घेऊन जर तुम्ही पैसा कमावला, त्याला चिडवून, त्याला नागवून, त्याला पिडून, पीडा देऊन, त्याच्या उरावर बसून काम करून घेऊन, त्याची पिळवणूक करून घेऊन जर त्याच्याकडनं पैसा कमवलात, तो काम करेल, कारण तो गरजवंताला अक्कल नसते, पण तो मनातल्या मनात म्हणेल, दुष्टा, एवढं राबवून घेतलंस मला 8-8 तास. अशी माणसं आहेत बरं का जगामध्ये, अतिशय. त्यांना मदोन्मत्तपणा असतो. एखादा गरीब तडाख्यात सापडला की ते राबवूनच घेतात. 8-8 तास काम काम कर, जरा एक काम झालं, हे कर, ते कर. अरे तो माणूस आहे, तो सुद्धा एक माणूस आहे. हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत कुठे परमार्थ आणि कुठे व्यवहार. अकृत्वा परसंतापम. त्या गड्याकडून, त्या कामगाराकडून, त्या काम करणाऱ्या जीवाकडून तुम्ही जर तळतळाट त्याचे घेऊन जर तो पैसा कमावलात, तो तुम्हाला कधीही पचनी पडणार नाही. पैसा घरात कसा यावा, धन घरात कसं यावं, अकृत्वा परसंतापम. दुसऱ्याचा, पराचा संताप होऊन तो पैसा घरात येता कामा नये. राजी खुशीने, आनंदाने. कित्येक मालक आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना अशा काही पद्धतीने खुश करतात. दिवाळी आली, काही वाढदिवस आला, त्यांची संतुष्टी, ते खुश झाले की ते छान काम करतात, ते छान काम करू लागले की कंपनीचा उत्कर्ष होतो, कंपनीचा उत्कर्ष झाला की मालक समृद्ध होतो. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण तेच जर 2 शब्द चुकीचे बोलले, सारखं टोचून बोललं, कामापरी काम करून घेतलं आणि पैशाचा मोबदला जर नीट दिला गेला नाही, तर ते जीव जेव्हा तळमळतात, तळतळतात, तळतळाट देतात, तेव्हा त्या तळतळाटातून आलेला जो आपण त्यांच्या श्रमातून त्यांना जे द्यायचंय ते न देता आपण जर तो पैसा कमावला, तर तो अकृत्वा परसंतापम. परत संताप घेऊन पैसा कधी घरात येऊ नये. पहिली खुणगाट. दुसरं वर्णन करताना केलं, अगत्वा खलनम खलनम्रताम. जे दुष्ट असतात त्यांच्या पुढे अतिशय विनम्र व्हायचं. माहितीये याची लायकी काही नाही. तुम्ही इंद्र आहात, तुम्ही चंद्र आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही म्हणजे असे आहात, तुमच्यामुळे सगळं असं होतं, तुम्ही म्हणजे काय. इथनं घरातनं बाहेर पडल्यानंतर त्याला पाठ फिरली की शिव्या घालत असतो हा.
पण त्याच्या घरात मात्र गेल्यानंतर बुके काय देईल, शाल काय घालेल, लोटांगण काय घालेल, वा वा तुम्ही म्हणजे काय, तुमच्यामुळं म्हणजे काय काय बोलेल आणि काय नाही. माहिती आहे ना तो दुष्ट आहे, का चढलास त्याची घराची पायरी. अकृत्वा परसन, त्याला शुद्ध मराठीमध्ये लाळ घोटेपणा म्हणतात. उगाच लाळ घोटेपणा करायचा, वाहवा 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 करायची आणि दुष्टाची स्तुती करून पैसा कमवायचा. दुष्ट खल अगत्वा खल नम्रता, खळ माणसापुढे तो मूर्ख आहे, नालायक आहे, नीच आहे. खळ म्हणजे दुष्ट आहे, त्याच्यापुढे ताठ मानेनं उभं राहून त्याचा निषेध करावा. जाऊच नाही त्याच्या दारात कधी, मिंध होऊ नये कधी दुष्टाचं. शास्त्राची आज्ञा किती सुंदर आहे पहा. अकृत्वा परसंतापम, दुसऱ्याचा संताप घेऊन पैसा घरात आला कधीही पचनी पडत नाही. दुसरं, दुष्ट खळ मूर्ख त्याची अनावश्यक स्तुती करायची आणि मग त्याला तो स्तुतीनं प्रसन्न झाला की ते पैसे आपण घ्यायचे वगैरे असे. कशाला, कोणी सांगितलंय? शास्त्राला मान्य नाही ते म्हणतं की दुष्टाची स्तुती आणि अनावश्यक मूर्ख खळाला मान देणं, त्याच्यापुढे विनम्र भावनेनं राहणं, याच्यासारखा दुष्टपणा नाही. तो पैसा कधीही पचनी पडत नाही. तिसरं, सर्वात महत्वाचं सूत्र, तुम्हाला मला जे कोण ह्या व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांना शास्त्रकार देतात, ऐकून ठेवावं असं. अनुसृत्य सताम वर्त्म, सताम वर्त्म अनुसृत्य. संतांनी, सत्पुरुषांनी, विवेकी पुरुषांनी, सदाचरणी माणसांनी जो एक धोपट मार्ग आखून दिला, त्या मार्गानं पैसा कमवावा. त्यांनी ज्या ज्या गोष्टी छान आहे म्हटलंय त्याच मार्गानं. बघा, छोटासा मोह अडवा येतो, छोटाच छोटा. कमिशन घेताना मग हे असं घेऊ, ते तसं घेऊ, मग त्याचं इतके घेऊ, मग त्याच्यातनं काय काय सोन्याच्या विटा बांधायच्यात का घराला. एखाद्या गरीबाला मिळत असेल तर त्याला मिळू दे, तो राबतोय त्याला मिळू दे. का प्रत्येकातनं पैसेच कमवायचे, कुठे फेडायची ही पाप. खूप बोलता येण्यासारखा विषय आहे, गंभीर विषय आहे, लक्षात घ्या. खूप गंभीर आणि खूप महत्वाचा विषय आहे. आज जी समाजामध्ये दुःख दिसतात ना, किंवा दुःखी कष्टी लोक आहेत ना, ते आपल्या मुळाकडे पाहत नाहीत. आपलं मूळ कुठे चुकतंय का, आपल्या घरात येणारा पैसा ही लक्ष्मी आहे की अलक्ष्मी आहे याचा विचार ते नाही करत. आणि अलक्ष्मी क्वांटिटीनी घरात पुष्कळ येते. 20 लाख 30 लाख 50 लाख कोटी, 4 बंगले, दारात 2 गाड्या, भरपूर नोकर चाकर, पण समाधान नसतं त्यांच्या चित्तात. अस्वस्थता असते कायम. का? कारण तो वाईट मार्गाने आलेला असतो पैसा. ती ताठ मानेनं आलेली लक्ष्मी नसते हो, नारायणाची पत्नी. ती अलक्ष्मी असते, ती लपून छपून आलेली असते. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून अनुसृत्य सताम वर्त्म, सज्जनांनी घालून दिलेल्या मार्गावरूनच पैसा कमवायचा. हे माझं नाही ना, मग माझं नाही. इदं न मम, माझं नाहीये तर माझं नाहीये, संपलं. दॅट्स इट, विषय संपला. माझं आहे तर माझं आहे, माझं जे असेल ते भांडून घेईन. भांडून याचा अर्थ लक्षात आला, तत्वाचं भांडण. काही काही माणसाशी तत्ववादी मी पाहिलेत, खूप जवळून पाहिलेत. रिक्षात बसली ते रिक्षेवाले 17 रुपये बिल झालं की ते म्हणतात 3 रुपये नाही आहेत सुट्टे. काही माणसं 3 रुपयासाठी दुकानं पालथी घालतात, इकडनं आण तिकडनं आण, तू दे मला सुट्टे, दे काय करून. ते 3 रुपये मी का सोडू, माझ्या हक्काचे आहेत ते, मी माझ्या कष्टाचे कमावलेले पैसे 3 रुपये. हे उलट होतं तेव्हा 22 रुपये होतात जर, आणि म्हटलं हे 20 रुपये झाले, घ्या 2 रुपये सोडा. सोडतात का ते? 22 रुपये झाल्यानंतर 20 रुपये घ्या, सोडतात तेव्हा सोडत नाहीत. पण 17 झाले की मग आपण का सोडायचे? अशा तत्वाची सुद्धा लोक असतात. का? कारण ते आमचे कष्टाचे पैसे आहेत, का सोडू. ते आम्ही 2 साठवले की 10 रुपये होतात. कुठल्या तरी मंदिरात आरतीत टाकता येतं, कुठल्या तरी सत्कार्यासाठी वापरता येतात. हे 2 रुपयाची किंमत नवीन पिढीने जर ओळखली नाही, 5 रुपयाची किंमत ओळखली नाही, तर आयुष्य वाया जाऊ शकतात. आणि आता तेच झालंय. म्हणून दुःखाचं कारण ते आहे की छोट्या त्याला काय, आपल्याला काय, आपल्या बापाकडे पुष्कळ आहे, आपल्या आई वडिलांनी पुष्कळ कमवले, अरे आपल्याला पुष्कळ पगार आहे, या थाटात आत्ता जगतायत. म्हणून जे आत्ता 30, 35, 38, 22, 25 जे कोणी बघतील हा व्हिडिओ, मुलगा किंवा मुली, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, लग्न झाली असतील, मुलं बाळ झाली असतील, त्यांना हे शिकवा. आमचे एक स्नेही आहेत, मंदिरात कीर्तन करून आम्ही निघाल्यानंतर ते सांगायचे की कुठून निघाल्यानंतर रिक्षा न करता चालत जायचं, घरी पोचायचं.
आणि तिथे गेल्यानंतर मात्र काही खायला एखादी वस्तू मागवायची का? हे 30 रुपये रिक्षात खर्च करण्यापेक्षा खाण्यात खर्च करूया. चालू शकतोय ना, मग दुसरीकडे कशाला पैसे खर्च करायचे? जिथे वाचवता येतील तिथे वाचवायचे आणि जिथे करायचे तिथे खर्च करायचे. मागे पुढे पण पाहायचं नाही, डोळे झाकून खर्च करायचे. किती सुंदर भाव आहे, लक्षात घ्या. अकृत्वा परसंतापम. त्याच्यानंतर अगत्वा खल नम्रताम. खलाच्या पुढे नम्रता आणि त्याची लाळ घोटेपणा करून मिंदेपणा घेऊन मग पैसे कमवणं, हे इंद्राय चंद्राय करून पैसे कमवणं, उगाच फुकटची स्तुती करून, तो चुकीचा पैसा घरात येतो. आणि तिसरं अनुसृत्य सताम वर्तम. सज्जनांनी घालून दिलेल्या मार्गावरतून आपल्या घरात पैसा यावा. ज्याला एक धर्माधिष्ठित चौकट आहे, हे म्हणजे पाप आहे आणि ते म्हणजे पुण्य आहे. मी नाही कमवणार असा चुकीचा पैसा. नाही म्हणजे नाही. काय असतं सज्जनो, हे लक्षात ठेवा. एकदा ह्या गोष्टी केवळ बोलण्यापुरत्या नव्हेत, ह्या गोष्टी केवळ बोलण्यापुरत्या नव्हेत, मी जाहीर सांगतोय आपल्याला, ह्या एकदा तुमच्या डोक्यात पक्क्या बसल्या, एकदा इथे आत हृदयात पक्क्या बसल्या, आत डोक्यात पक्क्या बसल्या, तुमच्या चित्तात वृत्तीत पक्क्या बसल्या, जे माझं नाही ते माझं नाही आणि जे माझं आहे ते मी सोडणार नाही, एवढं जर पक्क झालं की तो परमेश्वर साक्षीला असतो. तो पूर्णपणे तुमच्या प्रत्येक गोष्टीला साक्षीदार राहतो. आत्मस्तुती म्हणून सांगत नाही, आणि कीर्तनकाराने कधी स्तुती म्हणून स्वतःचे विषय तर सांगूच नाहीत, पण खरंच सांगतो आपल्याला याचे अनेक साक्षीदार सुद्धा आहेत. पुष्कळ जण माहिती आहे, कित्येकांना हा प्रसंग माहिती आहे. हे का सांगतो, ह्याला मी सुखसंवाद म्हणतो जेव्हा, तेव्हा संवादात्मक हे असल्यामुळे कुठेतरी आपण जेव्हा गप्पा मारतो तसं हे बोलणं आहे एक प्रकारे. मला काही तत्वज्ञान पांडित्य भाषा येत नाही, जे सहज आहे ते मी आपल्याला सांगतोय श्रोतेहो. आणि आधी केले मग सांगितले म्हणून सांगतोय, हा स्वानुभव सांगतोय आपल्याला. 2017 साली ज्या गावात मी कीर्तनाला गेलो होतो, ते माणसं पण संदर्भाची आहेत. इथे आमच्या ओळखीची बरीचशी माणसं इथे आहेत. यात मी कसं ते चांगलं केलं असं न सांगायचा उद्देश नसून, हे जे सांगतोय ना, हे मी वागतोय किंवा वागण्याचा प्रयत्न करतोय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करीन, म्हणून मी हे ठामपणे आपल्याला सांगतोय किंवा सांगण्याचं धाडस करतोय. असं केलं पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा, व तुम्ही वागलाय का असे, हो आम्ही असं वागलोय, म्हणून आपल्याला छातीडोकपणे सांगू शकतो. 17 साली जेव्हा कोकणात मी कीर्तनाला गेलो, गिरनारची वारी करून आल्यानंतर, आणि कार्तिक वद्याच्या उत्सवाला मुरुड दापोलीजवळ कीर्तनाला गेलो. 4 दिवस कीर्तन होती. दापोलीची 2 कीर्तनं झाली आणि 3 दिवस कीर्तन तिथे होती. आणि अचानक गिरनारून आल्यानंतर आईबाबांनी तिथे दत्तयाग केला होता, आणि घरी आल्याच्या नंतर अचानक मला रात्री फोन आला. दुसऱ्या दिवशी मी वाडीतच येणार होतो, पण फोन आला की आई हार्ट अटॅकने गेली, कार्डियक फेल्युअर झालं आणि आई गेली. मध्यरात्री सगळी एकदम स्थिती. दुसऱ्या दिवशी मी भेटणारच होतो, पण मध्यरात्रीतच काहीतरी घडलं आणि ती एक दुर्दैवी घटना आयुष्यात घडली. अचानक आईचं निधन झालं. रातोरात सगळी यंत्रणा करावी लागली. आम्ही इथं आलो. आयोजकांची सुद्धा अशी पंचायत झाली की बुवांची 2 कीर्तनं झालेत, 4 कीर्तन होती, 3 कीर्तनं झालेत, आणि जे ठरले होते ते पैसे आता यांना 3 कीर्तनाचे द्यायचे का 4 कीर्तनाचे द्यायचे. शेवटी असं असतं, व्यवहाराच्या ठिकाणी येतो. ललिताचं कीर्तन तर करायचं राहिलंय, मध्यरात्रीच ही अशुभ वार्ता कळली, पण आयोजकांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मी सांगतोय आपल्याला, वाक्य आणि वाक्य अक्षर सत्य आहे. तिथे रिसगुड नावाचे आयोजक होते, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्यांच्या सगळ्या कमिटीतल्या लोकांची, त्यांनी तिकडे काय चर्चा केली माहीत नाही, पण मी दार लावून शांतपणे फक्त विचार करत होतो की वाडीत कसं पोचायचं आता, वडिलांच्याकडे आणि आईच्या इकडे. मी तर त्या भावनेत नव्हतो, पण त्यांनी खोलीत येऊन माझा झालेल्या कीर्तनांचं काही जे मानधन असेल, जे काही त्यांना द्यायचं होतं ते दिलं, कारण अर्धवट राहू नये या पद्धतीने. ते तिकडे माझं लक्षच नव्हतं, कारण ती स्वाभाविक स्थिती होती. ते घेतलं. रातोरात आम्ही प्रवास करून कराड मार्गे दुसऱ्या दिवशी वाडीत पोचलो. वाडीत इथला सगळा विषय झाला. त्या दिवशी संध्याकाळी स्मशानभूमीत सगळा कार्यक्रम झाला. 2-3 दिवसानंतर राग साडून आल्यानंतर ते पाकिट जेव्हा पाहिलं तेव्हा 4,000 रुपये, 4 कीर्तनाचे पैसे, एका कीर्तनाला ते देणार होते तेवढे 4 कीर्तनाचे पैसे माझ्या पाकिटात घालून दिले होते. 4थ्या कीर्तनाचं कीर्तन न करता मला तो मोबदला त्यात घालून दिला होता. कुठलाही कंजूषपणा त्यांनी न दाखवता
की हे कापलेत आपण, असं न करता बुवांना कुठेतरी उपयोगाला येतील हे पैसे आईच्या या पुढच्या कार्यात. त्यांनी त्यांचा व्यवहार उत्तम रीतीने पाळला. पण जे एका कीर्तनाचे जास्तीचे पैसे पाहिल्यानंतर तत्क्षणी मनात दत्तकृपेने भाव आले की हे मी कीर्तन केलेलं नाही. आईची निधनाची वार्ता कळल्यानंतर मी ते कीर्तन केलेलं नाही. जे कीर्तन मी केलंच नाही, जी सेवा मी केलीच नाही, त्याचा मोबदला मी कसं घेणं लागेल. अनुसृत्य सताम वर्तम म्हणजे काय आहे ना श्रोते हो, याचं उदाहरण हे आहे. जे मी केलं नाही ते मी केलं नाही, म्हणजे जे मी केलं ते ठामपणे मागितल्याशिवाय राहणार नाही. निश्चित मागून घेईन, माझं आहे ते मागून घेईन, हक्काचं आहे ते मागून घेईन. नाही दिलं तर त्याचा विषय, पण माझं जे आहे ते मी नक्की मागेन. आणि जे माझं नाही ते मी देईन. मी तत्क्षणी तिथून रिजबुडांना फोन लावला मुरुडला. म्हणलं काका, ते म्हणाले तुम्ही बोलू शकताय ना. म्हणलं मी बोलू शकतोय. म्हणलं तुम्ही पाकिटात चौथं कीर्तन न करता एक्स्ट्राचे पैसे टाकले, ते बरोबर नाही. तुमचा अकाउंट नंबर सांगा, IFSC नंबर सांगा, ते पैसे तुमचे तुम्हाला पाठवायचे. ते म्हणाले अहो आई गेल्यानंतर 10 दिवसाच्या तुम्ही असा इतका टोकाचा विचार करू शकता पैसे पाठवायचा? आम्ही ते तुम्हाला मदत म्हणून दिलेत. म्हटलं नकोय मला ते पैसे. तेवढं माझ्या आईने आशीर्वाद दिलेत, तेवढं सगळं आहे दत्तकृपेने. मला नकोयत ते पैसे. जे माझे नाहीत ते माझे नाहीत. ते 5,000साठी मला परत फेडत बसायला लागेल. जे मी केलं नाही ते माझं नाही, ते माझं नाही. लक्षात ठेवा. ते म्हणाले राहू द्या. म्हटलं नाही, तुमच्या ओळखीचे ठाण्यात राहतात ते मला माहिती आहेत, कळव्यात राहतात ते. मी आमच्या ओळखीच्या लोकांकडून तुमच्या त्या भावाकडे पैसे पाठवून द्यायची व्यवस्था करेन. तत्क्षणी त्यांना पाठवलं. त्यांचा मला मेसेज आला, कीर्तन करणारे 100 कीर्तनकार पाहिलेत, पण कीर्तन जगणारा तुम्ही एक माणूस आहात. मी माझी आत्मस्तुती म्हणून हे सांगत नाहीये, कृपा करा बापांनो, आत्मस्तुती म्हणून हे सांगितलं नाही. माझी पोटातली कळकळ लक्षात घ्या. अनुसृत्य सताम वर्तम, जे माझं आहे ते माझं आहे, आणि जे माझं नाही ते माझं नाही. पडू दे तिकडे, मरू दे तिकडे, काय व्हायचं ते होते. जे माझं आहे ते माझं आहे, आणि जे माझं नाही ते माझं नाही. याचे साक्षीदार बरेच लोक आहेत. हेच नव्हे, त्या वेळेला कोणी सद्भावनेने दिले, ठेवून घेतले, आणि नंतर जसंच्या तसं पाकिट परत जाऊन दिलंय. मागील वर्षी पूर आला, कोणी म्हणाले बुवा काहीतरी तुम्हाला द्यायचंय, काहीतरी द्यायचंय. तुम्ही कमावलेले कष्टाचे पैसे जर मी घेतले तर माझ्याकडे मदोन्मत्तपणा येईल. फुकटचा पैसा घेऊन मला त्याचे चैन करावीशी वाटेल, विलास करावासा वाटेल. तुमच्या कष्टाचे पैसे घेऊन मला मोठं व्हायचं नाहीये. मला माझ्या प्रारब्धाने दत्तकृपेने जे मिळेल ते मिळेल. एकही पैसा नको. मला लागलं तर तुम्ही सगळे माझेच आहात. मी नक्की हक्काने तुमच्याकडनं मागून घेईन. लक्षात घ्या, परमार्थ जर चांगला व्हावा असं वाटत असेल, थोडासा तरी काहीतरी चांगला व्हावा वाटत असेल, तर धनशुची ही फार महत्वाची आहे. अर्थशुची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधक काहीच साधना करू शकत नाही, परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. पाहिजे तर हक्कानं मागून घ्यायचं आणि अनावश्यक घ्यायचं नाही. अनुसृत्य सताम वर्तम सांगायचा. हे खरं तर माझ्या काही डोक्यात नव्हतं, पण मी बोललो एवढ्याचं का बोलून गेलो माहीत नाही. पण खरंच सांगतो की हे सांगण्याचा उद्देश स्वात्मस्तुती नसून तुम्ही मुद्दा घ्या त्यातला. जे आपलं आहे ते घ्यावं आणि आपलं नाही ते आनंदानं त्याग करावा. नको आहे मला ते. मग अनुसृत्य सताम वर्तम म्हणजे काय हो बुवा, तुम्ही विचाराल. आज मी तुम्हाला धन कसं यावं याविषयी सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. अकृत्वा परसंतापम, कोणाचा तळतळाट केलेला पैसा घरात नको. दुसरा, आता मी तुम्हाला सांगितलं ना, हे गोष्टी ज्याच्या सांगतोय हे प्रॅक्टिकल परमार्थ आहे. ह्याच्यात असं लिहिलंय, त्याच्यात तसं लिहिलंय. इथे पाटणकर साहेब आमचे आहेत आता लाईव्ह. हे काय असं प्रवचनात बोलण्यासारखे विषय असत नाहीत, पण विषय पटावा म्हणून सांगतोय आपल्याला. त्यांना मी 1,500 रुपये जे देणं लागत होतं ते मला एक दिवशी दत्तकृपेने आठवलं. 1 महिन्यानंतर. त्यावेळेला सांगितलं होतं तुम्ही घाला, मी तुम्हाला नंतर देतो. ते जेव्हा मला आठवलं तत्क्षणी त्यांना मेसेज टाकून तत्क्षणी लगेच पैसे पाठवले. का? कारण ज्याचं जे त्याला त्यांचा मोठेपणा, त्यांनी नाही मला आठवण केली बुवा द्यायचं राहिलंय, पण मी त्यांचं देणं लागतोय ना. हे आपल्याला वाटलं पाहिजे आतून की मला कोणाचं तरी देणं द्यायचंय, मी देणं लागतो कोणाचं तरी, ते त्याचं त्याला दिलं पाहिजे. पाटणकर साक्षीला आहे त्या गोष्टीला. मला सांगायचा उद्देश काय लक्षात घ्या, ज्याचं आहे त्याला दिलंच पाहिजे.
आणि ज्याचं आपण घेणं लागतो ते घेतलं पाहिजे. संतांचा मार्ग काय आहे? अनुसृत्य सताम वर्तन म्हणजे काय? काय अर्थ आहे? सज्जन माणसांनी घालून दिलेला मार्ग. सज्जन माणसांनी काय घालून दिला मार्ग? संतांनी काय मार्ग घालून दिला तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना? खूप सुंदर मार्ग घालून दिला श्रोते हो. आज सांगतो तेवढा मार्ग. आणि खरं तर धनाच्या 3 गतींवर आपण चर्चा करणार होतो, पण वेळेची मर्यादा पडते. आज मी तुम्हाला धनाचा सज्जनांनी घालून दिलेला मार्ग काय आहे त्याची प्रस्तावना आज करतो. उद्या आपण त्याच्यावर सविस्तर बोलू. जर इंटरनेट व्यवस्थित राहिलं, आणखीन काही टेक्निकल अडचणी आल्या नाहीत, तर आपण उद्या त्याच्यावर आणखीन निश्चितपणानं बोलू. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. तुकाराम महाराज लिहितात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. तुकाराम महाराज लिहितात, पर उपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माता, भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जोडून या धन उत्तम व्यवहारे. आता जो उत्तम असं मी जास्ती फोर्सफुली म्हणलो का? उत्तम स्वात्मविख्यात हा मुद्दा सांगायचा त्यांना ठणकावून, म्हणून त्यांनी उत्तम शब्द वापरलाय. उत्तम स्वात्मविख्यात. तुम्ही कमावलेला पैसा उत्तम आहे, तो 1 नंबरचा पैसा आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा प्रमाण देतात, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार याचा अर्थ तुम्ही कमावलेला पैसा त्या उत्तमात उत्तम, अतिशय चोख, अतिशय प्रामाणिकपणानं तुम्ही जो पैसा कमवाल अशा पद्धतीनंच धन जोडा, अशा पद्धतीनंच धन अर्जित करा. आणि धन अर्जित केल्यावर काय करा? उदास विचारे वेच करी. उदास विचार याचा अर्थ, उदासचा अर्थ व्यवहारातल्या मराठीत आपण घेतो तो वेगळा, औदासीन्य, उदासीनता तो वेगळा. उदास याचा अर्थ हा पैसा काल कुठेतरी असेल, आज माझ्याकडे, उद्या कोणाकडे तरी जाईल, तर तो फिरतीत राहणार, सारखा चलनात राहणार, कुठेतरी सारखा फिरत राहणार. पैसा आहे शेवटी, तो चंचल फिरत राहणार. हा माझा नाही, कायम शाश्वत माझ्या बरोबर साथ देणारा नाही हा पैसा. आणि पैसा हा जोपर्यंत माणसाला आधार वाटतो ना, पैसा हा लागतो प्रपंचात, पण पैसा म्हणजे आधार आहे असं जोपर्यंत जीवाला वाटतं, तोपर्यंत त्याच्या हृदयात कधीही दत्त बसणार नाही, म्हणजे नाही, म्हणजे नाही. जोपर्यंत वित्तावरती पूर्ण भरोसा आहे, पैसे आहेत ना गाठीला, पैसे घेतले सरकारने जप्त करून, काय कराल मग? मग दत्त आठवाल ना? मग काय करा?
जे पैसे, ज्या पैशावर मिजाज करत असतो, ज्या पैशाची उभे म्हणून उड्या मारत असतो, मी असे अनेक पाहिलेत. अगदी नात्यातले पाहिजेत, स्नेही परिजनातले पाहिलेत, भले भले पाहिलेत, की जे उपेक्षा करायचे. भाषा अशी असायची मदोन्मत्त. पैसा आहे, भाषा अशी मदोन्मत्तपणाची. आपला हा विषयच धनाचा का निघाला लक्षात घ्या. हे नलकुबर आणि मणिग्रीव हे धनामुळे उन्मत्त झालेत, म्हणून तर हा विषय घेतलाय किंवा हा विषय आलाय पुढे चर्चेला. उगाच ओढून तोडून आणलेला नाही. ते मदोन्मत्त झालेत आणि तो तसा पैसा आपल्याकडे नको, म्हणून आपण त्याची चर्चा करतोय. की तो मदोन्मत्तपणा काय येतो, तर तो असा सहज इझी मनी आला की तो मदोन्मत्त होतो. आणि कष्टाचा असेल तर माणूस 10 वेळा विचार करतो खर्च करताना. नको, इथे अनाठाई खर्च करायला नको. हाच पैसा योग्य ठिकाणी खर्च करू. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जिथे द्यायचंय ना तिथे डोळे बंद करून देऊन टाकावं माणसाने. हा व्यक्ती, हा प्रसंग, ही चालू असलेलं काय जे अनुष्ठान आहे, जे काही कर्म आहे, ती माणसं, तो समूह चांगला आहे, हे सत्कर्म आहे. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य. जिथे सत्यकर्म चालले तिथे डोळे झाकून माणसाने पैसे द्यावेत. पुढे त्यात काही भ्रष्टाचार झाला, काय केलं तर तो माणूस आणि त्याची कर्मगती आणि ती संबंधित माणसं काय कर्मगती भोगायची ते भोगतील. मी माझ्या कष्टाचा पैसा चांगलं कॉज आहे, चांगलं कारण आहे म्हणून दिलंय. माझा विषय संपला. माझी कर्मगती परमेश्वराने लिहून ठेवली. सत्कर्माला हा उपयोगी पडला. सदाचरणी माणसाच्या पाठीमागे उभा राहिला. उत्तमात उत्तम अशा अनुष्ठानं चालू होती, कर्म चालू होती. तेव्हा आपण कमावलेला पैसा अतिशय श्रद्धेनं यानं न मम म्हणून देऊन टाकलं. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उदास विचार म्हणजे हे नश्वर आहे, हे शाश्वत नाही, ह्याच्यात राम नाही, असा विचार करून जो अर्पण करतो ते अनुसृत्य सताम वर्त्म. आणि म्हणून त्यांनी म्हटलं यत् स्वल्पमपि तद् बहु. थोडं असलं तरी चालेल. जो पैसा, पुन्हा थोडीशी जाता जाता रिव्हिजन, तळतळाटानं आला नाही. नंबर 1, जो पैसा दुष्टाची स्तुती करून अनाठाई छान 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 म्हणून त्याला संतुष्ट करून कमावलेला नाही. नंबर 2 आणि 3, जो पैसा राजमार्गाने आला, संतांनी, सत्पुरुषांनी, विचारवंतांनी, विवेकी पुरुषांनी ज्या राजमार्गाने आपल्याला सांगितलं की बाबांनो या मार्गाने तुमच्या घरात पैसा आला तर तो येऊ द्या, त्याच मार्गावरून मी चाललोय असं वाटलं आणि ते मार्गावरून जाताना थोडा पैसा कमी आला घरी तरी चालेल. यत् स्वल्पम अपि तद् बहु. तो कमी असू द्या पण तो सर्वश्रेष्ठ आणि सगळ्यात चांगला पैसा आहे, 1 नंबरचा पैसा आहे. किती सुंदर विचार आहे. आता अनुसृत्य सताम वर्त्म म्हणजे नेमकं काय, काय नेमकं करायचंय. पैसा तर भरपूर कमवा, याचा अर्थ पैशा बाबतीत उदासीन राहा असं नाही, पण पैसा हे अल्टिमेट नाहीये, हे शेवटचं टार्गेट नाहीये. पैसा कमवणं हे मानवी जन्माला आल्यानंतर टार्गेट असू शकतं का, असावं का, हा विचार ज्याचा त्यांनी करावा. म्हणून आपण योग्य अशा ठिकाणी सत्पात्री दान करावं. उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखाणी. त्याचं अत्र उत्तम भोगेल जीवखाणी म्हणजे अत्र म्हणजे आत्ता जगतोय तेही छान होईल आणि मेल्यानंतर त्याला उत्तमात उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. याच आशयाची कथा आजच्या अनारशामध्ये पण भागवताच्या येणार आहे, अधिक मासाच्या कथेमध्ये पण येणार आहे. आपल्याला ती कथा मी सांगणारच आहे. आज इथे थांबतो, नाईलाजानं 7:10 झालेत, अजून अधिक मासाची गोष्ट सांगायची आहे. जोडोन या धन. आजचं प्रवचन थांबताना लक्षात ठेवायचं, उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. हे बरोबर मढ्यावरती घेऊन जायचं नाहीये जाताना. योग्य अशा पद्धतीनं योग्य ठिकाणी सत्कर्म आहे तिथे पाठीशी उभं राहायचं, डोळे झाकून पाठीशी उभं राहायचं. बोलायला बसलो तर पुष्कळ संदर्भ आहेत, पुष्कळ काही सांगता येण्यासारख्या गोष्टी आहेत, पण वाणीला विराम देतो. आजची ही सेवा श्रीमद भागवताची वेडी वाकडी किंवा ही आजची झालेली जी वाङ्मयीन सेवा आहे, प्रवचन रूपाची सेवा आहे, ती सेवा मी अशा एका माऊलीला आज अर्पण करणार आहे की मला आता कोणी प्रश्न विचारू नका, कारण मी कोणी शास्त्री पंडित नाही. तुम्ही यथायोग्य निर्णय करण्याची बुद्धी आपल्याकडे आहे.
याच्या उपर शास्त्र असे सांगते किंवा धर्मसिंधू नावाचे ग्रंथ आपण काढा आणि आपण त्याचा न्याय निवाडा घ्या. परंतु मग खूप प्रश्न असतात. त्या ब्रॉडकास्ट लिस्टवरती सुद्धा खूप लोक खूप प्रश्न विचारतात. ते सगळ्याची उत्तरं देणं केवळ आणि केवळ अशक्य आहे माझ्याकडनं. तर आत्ता मला मग ह्याला दिलं तर चालेल का, त्याला दिलं तर चालेल का, ते पैसे घेऊ का, ते आहे का, काही प्रश्न विचारू नका. तुम्ही तुमचं, मी त्यातलं जे मर्म आहे ते आपल्या पुढे ठेवलं आहे. आता त्यातले काय तपासायचं असेल तर ते तुम्ही अन्य जरा वाचन आपण पहा, वाचन करा. धर्मसिंधू आहे, निर्णय सिंधू आहेत, आपण वाचा, जाणकारांना आणखीन दुसऱ्यांना विचारा आणि त्याचा न्याय निवाडा करा. आता इथे तत्संदर्भाने काही प्रश्न किंवा कमेंट करू नका कृपा करून, अशी माझी विनंती. मी सांगत होतो ते हे की आजची सेवा मी अशा एका माऊलीला अर्पण करणार आहे की ज्यांनी आत्मनिवेदन भक्ती भगवान दत्तात्रेयांच्या पुढे केली, ज्यांचा माझा काही फार मोठा सहवास आला नाही. परंतु 2006 साली मी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो आणि गेल्या 12-14 वर्षांमध्ये खूप जवळचा घनिष्ठ असा संबंध निर्माण झाला. जसं हरी आणि हर असं म्हणताना एका वेलांटीचा फेर असं आपण म्हणतो, तसं हरिहर, तसं मी नेहमी म्हणतो की वाडा आणि वाडी एका वेलांटीचा फेर. आमचे देवगड, कोकणात देवगड जवळ वाडा नावाचं जे क्षेत्र आहे, तर तिथं पाटणकर दत्त मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. भगवान दत्तात्रेयांची एकमुखी षडभुज मूर्ती माझं अतिशय श्रद्धास्थान आहे. खूप अत्युत्कृष्ट अशी मूर्ती आहे. तिथल्या पादुका खूप विलक्षण आहेत, खूप सुंदर पदकमलं आहेत दत्तात्रेयांची. हे का सांगतोय जाहीर प्रवचनात, कारण हा व्हिडिओ 5,000-10,000 लोक बघतात, अधिकही बघतात, युट्यूबवरही बघतात. जर कधी कोकणात सावंतवाडीकडे तिकडे जाण्याचा कधी योग आला तर वाड्याला पाटणकरांच्या दत्त मंदिरात आपण दर्शन नक्की घ्या. खूप सुंदर. देवगडला, विजयदुर्गला जर आपलं कधी जाणं झालं कोकणात, अवश्य जा. वैयक्तिक म्हणजे सार्वजनिक अशा स्वरूपाचं नसलं तरी सगळ्यांसाठी खुलं आहे ते मंदिर. पण तिथे ट्रस्ट हा घेतलाय, अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष असल्या काही भानगडी नाही. पाटणकर यांचे दत्त मंदिर असंच त्या दत्त मंदिराचं नाव आहे. पाटणकरांचं दत्त मंदिर आहे. वाडा हे गावाचं नाव आहे, पुढे पडेल नावाचं गाव लागतं. मूळ विषय सांगायचा हा की ते जे दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिरात हे जे आमचे बाळ काका पाटणकर आहेत, ते 4-5 भावंड आहेत. दादा पाटणकर, अप्पा आहे, सुधाकर आहे, हे सगळेजण म्हणजे सगळेजण जी मंडळी आहे तिथे, त्यातले हे सर्वात शेवटचे आमचे बाळकाका, त्यांच्या मातोश्रींचं या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये वयोपरत्वे झालं, निधन वृद्धापकाळानं झालं. परंतु त्या माऊली अशा होत्या की ऐन तारुण्यावस्थेमध्ये या सगळ्या पोरांना मोठं केलं आणि भगवान दत्तात्रेयांच्या चरणारविंदी दृढ विश्वास ठेवून सुखदुःखाचे अनेक आघात सोसले आजींनी, त्या पाटणकर आजींनी. परंतु कधी हू म्हणून एक शब्द काढला नाही, एक शब्द काढला नाही. काही सांगावंसच वाटलं, बोलावंसच वाटलं तर ते कोणा नातेवाईकाकडे व्यक्त न करता त्या आजी गर्भगृहात जात असत. मी स्वतः कित्येक वेळेला पाहिलंय. आज जाऊन खुर्ची मांडावी किंवा एखादं स्टूल मांडावं आणि दत्त महाराजांच्याकडे हात जोडून मनातल्या मनात प्रार्थना करून काय जे मनोगत आहे ते आणि दत्त महाराजच जाणो, एकमेक बोलायचे, सांगायचे. अशा आमच्या त्या अतिशय प्रेमळ असणाऱ्या, सर्वांची नित्य काळजी घेणाऱ्या, वय इतकं झालं होतं पण आल्या गेल्यांचं सगळ्यांचं करणाऱ्या, शेवटपर्यंत अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम, शेवटच्या क्षणापर्यंत कधीही त्यांचं कोणाला करावं लागलं नाही. खितपत शरीर पडलंय, लोळत पडल्यात असं झालं नाही दत्तकृपेने. आजन्म केलेल्या दत्त सेवेचं ते फळ आहे, लक्षात घ्या. अशा भगवान दत्तात्रेयांचं मला आज त्यांची खूप आठवण येते या क्षणाला. आजची एकादशीची ही सेवा, आजच्या एकादशीची सेवा आणि त्या सेवेचं पुण्य त्या माऊलीला अर्पण करतो जिने 50-60 वर्ष उभी हयात तारुण्यावस्थेपासून 90 ओलांडल्यानंतर सुद्धा शेवटपर्यंत दत्तसेवा केली. त्यांचे आशीर्वाद समस्त पाटणकर कुटुंबियांच्यावर कायम राहोत, आहेतच, ते कायम राहोत. आणि आजींनी घालून दिलेला आदर्श, त्या आदर्शानुरूप पाटणकर कुटुंबियांच्याकडनं दत्तात्रेयांची सेवा अखंड घडो. ते भगवान दत्तात्रेय आजींना आजच्या या भागवत कथेच्या एकादशीच्या सेवेचं पुण्य त्यांच्या चरणी अर्पण करतो. आपण श्रोते म्हणून श्रवण केलेलं श्रवणाचं पुण्य आजींच्या चरणी अर्पण करूया.
त्यांना उत्तमात उत्तम अशी सद्गती पाटणकरांजींना लाभो दत्तकृपेने. आणि त्यांनी जशी दत्तभक्तीची सूत्र ठेवलं, जिवंत ठेवलं, जागृत ठेवली दत्तभक्ती, आत्मनिवेदन भक्ती, तशी करण्याचा एक छोटासा प्रयत्न तरी आपल्या सगळ्यांच्याकडनं घडत राहो. आजची सेवा हृदयस्थ, ज्यांच्याविषयी मला अत्यंतिक प्रेम आदर असलेल्या अशा पाटणकरांजींच्या चरणी आजची सेवा समर्पित करतो. आणि अधिक मासाच्या गोष्टीकडे वळतो. भागवतकार म्हणतात, भवे भवे यथा भक्ती. हे मी का सांगितलं की आपण जर कधी गेलात अशा ठिकाणी तर आपल्याला निश्चित दर्शन घेतल्यानंतर मी सांगितलेले शब्द आठवतील. त्या पादुका पाहिल्यानंतर आत्मिक समाधान मिळेल. एकमुखी षडभुज दत्ताचं दर्शन घेतल्यानंतर समाधान मिळेल. आणि एक वेगळा आनंद, पाहुणचार, त्या लोकांच्या आपुलकी पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की बुवांनी सांगितलेला शब्द खरा होता. तर म्हणून जाता जाता आपल्याला सांगितलं, दरवर्षी आम्ही त्या दत्त पादुकांवरती आमरसाचा अभिषेक करायचा. 3 वर्ष देवांनी करून घेतलं, पण यंदा कोरोनामुळे आम्हाला जाताच आलं नाही, लॉकडाऊनमुळे. पण पुढच्या वर्षी जर भगवंतांची इच्छा झाली दत्तगुरूंची, तर पुढच्या वर्षी पुनश्च पाटणकरांच्या दत्त मंदिरात मे महिन्यात आंब्याचा सीझन असतो तेव्हा आमरसाचा अभिषेक करायला आम्ही दरवर्षी जातो. ती सेवा महाराजांनी पुढच्या वर्षी घ्यावी अशी प्रार्थना भागवताच्या या व्यासपीठावरून करूया. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभु. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता अधिक मासाच्या अनारसाकडे बोलूया. माझ्या सुनबाईंच्या आजी आहेत. बरोबर, खूप अधिकारी बाई होती. अधिक मासाकडे बोलूया. काल आपण पाहिलं, एक गोष्ट मी आपल्याला काल सांगितली होती की डूज अँड डोंट्स, काय करायचं आणि काय करायचं नाही. काय करायचं हे अधिक महिन्यात काल सांगितलं. महालक्ष्मी आणि विष्णूंचा संवाद चाललाय. तो संवाद वाल्मिक राजा दृढधनव्याला सांगतायत आणि गुणवतीला. तो संवाद कृष्ण पांडवांना सांगतायत वनवासामध्ये. तो संवाद शौनकादी ऋषींना सूत महर्षी सांगतायत. आणि तो संवाद मी तुम्हाला फेसबुकच्या थ्रू सांगतोय. तर मूळ सूत्र लक्षात ठेवा, ही चर्चा कशी 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 चालली आहे ती. आणि आता अशा टप्प्यावरती अधिक मास महात्म्याचा ग्रंथ येतो किंवा संदर्भ येतो की काय करायचं या महिन्यात, काय करायचं नाही. दान, स्नान, अन्य काही गोष्टी याची चर्चा झाली. आणि मग अशी चर्चा आली की काय करावं काय करू नये सांगितल्यानंतर भगवान महाविष्णूंनी एक गोष्ट लक्ष्मीला सांगितली. सुमती नावाचा राजा होता आणि त्या राजाची आत्मकथा श्रीमद या अधिक मासाच्या पोथीमध्ये आली. खूप ऐकण्यासारखी गोष्ट आहे. आज जो विषय आज आणि काल आपला चालू आहे देवाच्या कृपेने, त्या विषयाला धरूनच ही गोष्ट पण आहे बघा. बरोबर कृतयुगामधली गोष्ट आहे. सुमती नावाचा एक सोमवंशातला राजा होऊन गेला. त्याची जी राणी होती सुष्टुमती असं तिचं नाव आहे. कथा फार छान आहे, मजेदार गोष्ट आहे. त्या सुमती नावाच्या राजाची ही सुष्टुमती नावाची पत्नी, राजा राणी दोघे अतिशय परोपकारी हो. दुसऱ्यांची सेवा करावी, प्रजापालन तत्पर, धर्मपरायण, देवभक्ती करणारे, इतकं वैभव, एवढं सुखी जीवन जगत होते.
समाधानी जीवन जगत होते. प्रजेसाठी काय करू आणि काय नको असं त्या कृतयुगातला जो राजा सुमती सोमवंशातला त्याला वाटायचं. तर अन्नछत्र बांधायचा. काही भुकेले जीव असतील, जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. राजा शासक तोच की जो प्रजेची काळजी घेतो, तो राजा हो. जो प्रजेला प्रजेच्या आता तुम्ही तुमचं पहा काय ते, त्याला राजा नाही म्हणत, कळकळ असावी लागते. आणि जेव्हा सरकारच सांगतं की टेस्टिंग चालू होत्या, त्या 1200 किट्स खराब होत्या. मी राजकारण बोलत नाही, मी कुठल्या पक्षाचं सरकार आहे म्हणून पण बोलत नाही, मी कुठल्याही पक्षाचा नाही. पण हे किती हॉरिबल आहे मला सांगा, की जे किट्स दिले जातात ते दुय्यम दर्जाचे होते, हे जेव्हा आरोग्यमंत्रीच जाहीरपणे मान्य करतात, मग त्यात निगेटिव्ह आलेल्या टेस्ट ते पेशंट आता काय करत असतील, हडबडून जाणार नाहीत का? मी हे का बोलतोय की असं वाचल्यानंतर अरे आता काय होईल, म्हणजे किती जणांचा किती पैसा कशा पद्धतीने लुटला गेला असेल, किती जणांच्या किती टेस्ट झाल्यात. जो प्रजापालन तत्पर असतो, प्रजेचं हित ज्याच्या चित्तात असतं, तो राजा, प्रजेचे कळकळीने पालन पोषण करतो, तो राजा. लोक जीव ओवाळून टाकतात हो जर चांगला राजा असेल तर. हा राजा अन्नछत्र बांधायचा, विहिरी बांधायचा, तलाव बांधायचा, सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून द्यायचा. स्वतः राजा राणी अन्नदान करायचे. अधिक मास आला की नित्य नियम, व्रतवैकल्य इत्यादींचं पालन करायचे, नियमानं पालन करायचे. एकदा अधिक मास आला, असाच एक अधिक मास आला, आणि त्या अधिक मासात सुमती राजा जो होता, त्याची पत्नी, तिचं नाव मी सांगितलं सुष्टुमती. त्या सुष्टुमती आणि सुमतीच्या राज्यात सोमवंशातला राजा, त्याच्याकडे एके दिवशी एक मोठे ऋषी आले. त्या ऋषींचं नाव ऐकून ठेवा जाता जाता, अंगिरस. हे नाव ऐकलं असेल तुम्ही. ते अंगिरस नावाचे ऋषी त्या दिवशी त्या राजाच्या दरबारात आले. काय गंमत घडली? अंगिरस म्हणाले, राजा तू किती धन्य आहेस रे, तुझा अधिकार किती मोठा आहे, तू तुझ्या राजवैभवाला साजेसं वागणं पाहिजे तसा तू वागतोस. तुझी जे वैभव आहे ना, त्याला विद्वत्तेची आणि विनयाची जोड आहे. विनयशील तू आहेस, सद्गुण संपन्न आहेस, आणि तुझ्याकडे सद्गुणांनी युक्त असल्यामुळे, विनयानं युक्त तू असल्यामुळे, आदर प्रेम तुझ्या ठिकाणी असल्यामुळे तू खरंच सगळ्यांचा लाडका असा राजा आहेस. अंगिरस जेव्हा असं म्हणाले तेव्हा राजा म्हणतो की महाराज, हे सगळं मला का प्राप्त झालंय मला माहिती आहे. कारण व्रतदानाच्या आणि पुरुषोत्तमाच्या प्रीत्यर्थ जी जी पुण्यकर्म मी केली अधिक मासात आत्तापर्यंतच्या जन्मात, जेव्हा जेव्हा अधिक महिना आला 3-3 महिन्यांनी, तेव्हा तेव्हा त्या पुरुषोत्तमाला स्मरण करून, 3 तो संपूर्ण महिना आणि मधली सुद्धा 3 वर्ष त्याला स्मरण करून मी सगळी पुण्यकर्म करीत आलो. त्यामुळे त्याच्या परिपूर्ण कृपेमुळं मला हा लाभ घडलाय. अंगिरस म्हणाले, राजा तुला या जन्मी जे अपार राजवैभव आणि सुखसमाधान प्राप्त झालं, ते तुझ्या पूर्वजन्माचं फळ आहे. एवढं वाक्य उच्चारता क्षणी राजा म्हणतो, महाराज मला पूर्ण आठवत आहे. म्हणून या अध्यायामध्ये महाविष्णू लक्ष्मीला सांगतात, सुमती राजाची आत्मकथा, असंच त्याचं नाव आहे. आत्मकथा सांगतोय तो सुमती. त्याला किती माहिती आहे बघा. आपल्याला माहीतच असत नाही आपण मागणं कुठनं आलो, पण तो इतका तयारीचा होता की त्याला माहित होतं. तो म्हणाला, महाराज अंगिरस ऋषी तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. मी मागच्या जन्मी खरंच पुण्य केलंय, म्हणून मला आत्ता हे राजवैभव भोगायला मिळत आहे. मला आठवत आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. मी सांगू का तुम्हाला, मी चैनविलास केला नाही, मी कंजूषपणे वागलो नाही, आम्ही कधी अहंकार बाळगला नाही, आम्ही पती पत्नींनी कधी गर्व केला नाही. उभयतांनी पुरुषोत्तमाच्या श्री नारायणाच्या सेवेत आम्ही अखंड राहिलो, सतत दानधर्म करत राहिलो. माझ्या पूर्वजन्माची जी हकीकत आहे त्याचं स्मरण मला त्याच्यामुळेच आहे, भगवत कृपेने. असं कधी कोणाला असत नाही, पण या राजाला होतं कृतयुगातल्या. एवढं बोलून तो थांबला. तर अंगिरस म्हणाले, मलाही माहिती आहे, पण तुला आठवत असेल तर सांग बरं तुझी पूर्वजन्मीची गोष्ट. म्हणून या अंगिरस ऋषींना हा सुमती राजा आपली आत्मकथा सांगतोय, आणि ही आत्मकथा आज तुम्हाला मी सांगतोय. खूप ऐकण्यासारखी गोष्ट आहे. सुमती राजा म्हणाला, मुनिवर्य, माझ्या पूर्वजन्मात वरिनामा, नाव ऐकून ठेवा, वरिनामा नावाचा मी एक श्रीमंत असा मनुष्य होतो. माझं नाव वरिनामा असं होतं. पण त्या जन्मात वरिनामा असताना मी अत्यंत गर्विष्ठ होतो.
त्या जन्मात मी अत्यंत, आज जो मी विषय बोललो ना, आज जो विषय बोलला गेला योगायोगानं भागवताच्या अनुषंगाने, त्याच जणू काही सिद्धांताला दृष्टांत देण्यासारखीच आजची गोष्ट आहे श्रोते हो. नीट ऐका, लक्ष ठेवा. मी मागच्या जन्मात वरीनामा म्हणून होतो आणि मी अत्यंत गर्विष्ठ होतो. चैन विलासात जीवन जगायचो. पाप 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 म्हणजे मी चालता बोलता पाप कर्माच होतो. पापोहम पाप कर्मात्मा पापात्मा पाप संभव. हे चालतं बोलतं पाप पाप चाललंय. पाप बघितलंय तुम्ही? नाही. हा बघा, हा माणूस चाललाय ना, हे चालतं बोलतं पाप आहे असं लोक म्हणायची. इतका मी पापी होतो, इतका पापी होतो, दुष्ट होतो, पाप कर्म करायचो, लोकांना लुबाडायचो, कधी कोणाचं चांगलं केलं नाही, द्वेष करायचो. कोणी काही सांगितलं की कपट, मत्सर, द्वेष, जळफळाट, समोरच्याच्या विषयी तिरस्कार, गो ब्राह्मणांचा, स्त्रियांचा अनन्वित छळ मी केला. वरीनामा म्हणून मी असताना मला सगळं स्वच्छ आठवतंय. मुनिवर्य, मी आज राजा का झालो ह्याचंही कारण मला माहिती आहे, पण मला पूर्ण भगवत कृपेने आठवतंय मी वरीनामा असताना वाटेल तसा वागलो. अगत्वागमन केलं, अपेयपान केलं, अभक्षभक्षण केलं, नको नको अनुसृत्य सताम वर्त्म. आला का नाही मुद्दा परत? अनुसृत्य, सज्जनांनी सांगून दिलेल्या मार्गानं गेलोच नाही मुळी मी. अकृत्वा परसंतापम, सतत समोरच्याचे तळतळाट घेतले, सतत समोरच्याचे निंदा नालस्ती केली, खूप वाईट वागलो हो मी. आणि मग काय झालं की या सगळ्यामुळे गावातली लोक भ्याली. मग राजाने फरमान काढलं आणि मला गावाच्या बाहेर काढलं. मग मी एकटा बाहेर पडलो. बाहेर गेल्यानंतर सुद्धा मी क्रूरकर्मा म्हणून प्रसिद्ध झालो. कोणी त्या रस्त्यानं जाण्याला येणारं कोणी जोडपं दिसलं तर त्या बाईवर मी अत्याचार करायचो, दरोडा घालायचो. बघा, दरोडा, 7वा रंगधनाचा दरोडा घालायचो. त्या स्त्रियांशी अभद्र संभाषण करायचो, अभद्र असा व्यवहार करायचो. माझ्यातलं जे वाईटपणाचं जे खोड होतं, जी माझी खोड होती ती जात नव्हती काही केल्या. आणि काय झालं की काही काळ गेला, वाटमारी करू लागलो, दरोडे घालायला लागलो. आधी चोऱ्या करत होतो छोट्या छोट्या, मग नंतर दरोडे घालायला लागलो. मग ज्या जंगलात मी होतो ते जंगलही मला सोडावं लागलं, कारण तिथे राजाने काही माणसं पाठवली, मला बेदम मारलं, हाकलून काढलं. तू चालता हो, तू माणसांच्यात राहण्याच्या लायकीचा नाहीस, तू जा इथनं. काही माणसं ही शरीरानं माणसं असतात, माणूस असतात, पण ती माणूस नसतात, जनावरच असतात. तसा मी होतो. आणि मग तो सांगतो, मला पूर्ण आठवत आहे की मग मी तेही जंगल सोडून आणखीन निर्भीड, निरव शांतता असलेल्या एका निर्जन अशा अरण्यात गेलो. एका डोंगराच्या पायथ्याला जाऊन थांबलो. सहज आजूबाजूला पाहिलं, तिथे एक छोटं तळं होतं. थोडंसं बाजूला पाहिलं तर एक मंदिर दिसलं. आत जाऊन बघितलं काय आहे, तर ते मंदिर अप्रतिम असं मंदिर होतं. मंदिर छोटेखानी होतं, पण आतली जी देवता होती ते भगवान महाविष्णू होते. सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुहेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. गोपाल कृष्ण भगवान की जय. मी ते विष्णूंचं पडकं मंदिर पाहिलं, त्याची जरा डागडुजी सुरू केली. ती डागडुजी जरा पडकं मंदिर होतं, ते जरा एक माती बिती घेऊन कालवून लिंपन करून ती दगड जरा एकमेकावर नीट ठेवून भिंत नीट केली. त्या मंदिराची तिथे थोडंसं आवरावरी केली आणि तिथं राहायला लागलो. एवढ्यात माझा शोध घेत घेत माझ्या काळजीनं माझी पत्नी, प्रिय पत्नी, जिची खूप उपेक्षा होत होती, कसा नवरा तुला मिळाला, कसा वागतो उद्दामासारखा, अशी माझी टिंगल टवाळी होत होती, तिची टिंगल टवाळी होत होती. ती अशी शोध घेत 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 बिचारी मजल दर मजल करत करत हे वन उपवन असं करत करत फिरत फिरत तिथे आली. आणि मीही असा वनवासी झालेला, कंदमुळं खा, पानं खा, ते पाणी पी, कृश झालेला, दाढी जटा वाढलेला आणि सगळं असं. तिने मला पाहिलं आणि लांबनं विचारलं, माझे पती शोधायला मी आलोय, तू एक परपुरुष आहेस, मी एक स्त्री आहे, तू माझ्यावर अत्याचार करू नको, पण माझे पती फिरत आले. मी तिला ओळखलं की ही माझी पत्नी, पण तिने माझ्या अवस्थेतून मला ओळखलं नाही. जेव्हा मला हे कळलं की हे माझेच पती आहेत, मग मी त्यांचं पुन्हा सांत्वन केलं आणि मग आम्ही दोघे त्या ठिकाणी राहायला लागलो. माझा तर धीरच खचला होता. किती वाईट वागलो मी संपूर्ण आयुष्यात लोकांची. माणसाला कळतं, पश्चात्ताप होतो, पण हातून वेळ गेलेली असते. तिची पत्नी जी माझ्याबरोबर होती, तिची पत्नी होती, तिचं नाव कुलीना असं तिचं नाव होतं. ती कुलीन असलेली ती कुलीना, ती माझ्या सहवासात आली. तिने मला धीर दिला. तिने मला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका,
सगळं संपत नसतं आयुष्यात कधी. मी कालच बोलताना म्हणालो, शक्त जिथे अशक्त होतो तेव्हा शक्ती कामाला येते. स्त्री ही शक्ती आहे, लक्षात घ्या. तिने सांगितलं काही काळजी करू नका, आपण ज्याच्या आश्रयाला आत्ता आहोत भगवान महाविष्णूंच्या, त्यांची आपण सेवा आराधना उपासना करू. ते महाविष्णूच आपल्याला या तुमच्या चाललेल्या तुम्हाला वाटतंय ना की आपण चुकलो, तोंडाला हो. मग या माणूस जोपर्यंत चूक करूनही मी चुकलो नाही असं म्हणतो तोपर्यंत गोंधळ असतो. माणूस जेव्हा चूक झाली आणि त्याला ते मान्य असतं की मी चुकलो, जो पश्चाताप दग्ध स्थितीतून नमस्कार करतो आणि क्षमा याचना करतो, शहाण्या माणसाने आढी ठेवू नये, माफ करून टाकावं. कारण त्याच्यासारखं दुसरं पुण्य नाही. चूक झाल्यानंतर नाक घासून जो माफी मागतो त्याच्यासारखा मनाचा मोठेपणा नाही. मग समोरच्याने पण मोठेपणा दाखवावा की माफी मागतोय ना, मग त्याला माफी करणं याच्यासारखं सौजन्य दुसरं कुठलं नाही जगातलं. आडी नाही ठेवायची. मग तो नारायण तुम्हाला निश्चित माफ करेल, ज्या विष्णूच्या पायाला आपण आहोत. दोघे पती पत्नी आम्ही तिथे राहायला लागलो. ती कुलीना आणि मी पश्चाताप दग्ध स्थितीत त्या विष्णूंची आराधना करायला लागलो. लक्ष्मीला महाविष्णू सांगतायत, कृष्ण पांडवांना सांगतायत, शौनकादी ऋषींना सूत महर्षी सांगतायत, दृढधनवा गुणसुंदरीला वाल्मिक सांगतायत, आणि मी आता ही तुम्हाला गोष्ट सांगतोय, लिंक लक्षात ठेवा. आणि आता पुढे असं झालं, त्या उभयतांनी त्या पडक्या मंदिराची डागडुजी केली. दोघे प्रेमाने राहू लागले. शेजारच्या तळ्यात स्नान करावं, आजूबाजूची रान फुलं गोळा करावीत, जसं जमेल तशी आवर्तनं करावीत, तिथे बसावं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास, पुरुषोत्तम मास आला. पत्नीनं सांगितल्याप्रमाणे आम्ही जंगलातच होतो, त्यामुळे उपोषण अनायासे घडलं, भूमिशयन अनायासे घडलं. पादत्राण नव्हतंच पायात, त्यामुळे पादत्राण घालू नये हेही आमच्याकडनं अनायासे घडलं. सगळे नियम आमचे अनायासे पाळले गेले आणि आम्ही अखंड दुसरं काही दान देऊ शकत नव्हतो परमेश्वराच्या अनुष्ठान व्रत वैकल्याशिवाय. त्यामुळे आम्ही तेच करीत होतो. आणि हे अधिक मासामध्ये आम्ही जितकं करता येईल एकमेकाशी न बोलता मौन ठेवायचं, नित्य विष्णूंची आराधना करायची, निष्ठापूर्वक भगवान महाविष्णूंची मनोभावी प्रार्थना करायची. आणि मरेपर्यंत आम्ही त्या मंदिरात, केवळ अधिक महिनाच नव्हे, असं ठरवलं की आता गावात नकोच जायला, परमेश्वराने आपल्याला इतकं छान दिलं आयुष्य, आपण इथेच राहूया. आणि मग आम्ही दोघे जीव जाईपर्यंत दोघेही पती पत्नी त्या विष्णूंच्या मंदिरामध्ये आम्ही दोघे एकत्र राहिलो. अत्यंत समाधानानं, हा शब्द लक्षात ठेवा, अत्यंत समाधानानं आम्ही दोघांनी जीव सोडला, तोही विष्णूंच्या चरणारविंदीच. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सान्निध्यम. जिवंतपणे आम्ही त्याच्याच चरणारविंदी होतो, मेल्यानंतर सुद्धा त्याच्याच चरणी आम्ही देह अर्पण केला. आणि तो अर्पण केलेला देह, या मधल्या काळात किती अधिक मास आले, किती अनुष्ठान आमच्याकडनं घडली, किती सत्कर्म आमच्याकडनं घडली, ती तर अगणितच झाली. या सगळ्यामुळे ही राणी झाली, मी राजा झालो. आणि आम्हाला वाईट वागल्याचा परिणाम आम्हाला कसं खितपत जंगलात राहावं लागलं, पण पुढे आम्ही समाजापासून कसे दूर झालो. तर ती चूक, आता राजा झालं, आता तेव्हा विचित्र वागलो, आता राजा झालो, आता ती चूक मला परत करायची नाही. जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आता मला माझा पूर्ण आत्मकथा माहितीये, म्हणून मी लोकांच्या उपयोगाला येईल असं करतो. जे माझ्याकडे आहे ते सगळं लोकांसाठी म्हणून खर्च करत असतो, इतरांना सतत देत असतो आणि धार्मिक अनुष्ठानं करतो, व्रतवैकल्य करतो. आणि अधिक मासाच्या त्या सेवेमुळे आमच्या पदरात हे पुण्य आहे, हे आम्हाला माहिती आहे. हे सगळं अंगिरसांनी ऐकलं आणि त्यांनाही आनंद झाला. राजा खरंच म्हणाले, अधिक मासाचं केवढं महात्म्य नाही, पुरुषोत्तम मासाचं केवढं महात्म्य आहे. त्या पुरुषोत्तमाची केवढी मोठी लीला आहे की एका उपेक्षित माणसाला पुरुषोत्तमानं रंकाचा राव म्हणजे राजा बनवलं. आणि तुला ती जाणीव आहे, तुला त्याचं आत्मज्ञान आहे गतजन्मीचं. किती मोठी कृपा तुमच्या दोघांच्यावरती आहे. अंगिरसांनी निरोप घेतला, ते दोघं तिथून निघून गेले. आणि रमा विष्णू म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूंचा संवाद चालू होता. ती कथा वाल्मिकी मुनींनी दृढधन्व्या राजाला पण सांगितली. आणि दृढधन्व्यांनी राजाला सांगितलं, गुणसुंदरीला आणि राजाला कल्याणाचा आशीर्वाद देऊन शरयू तीराच्या आश्रमावरती वाल्मिक ऋषी सुद्धा निघून गेले. आता नारद आणि नारायण यांचा संवाद बद्रिकाश्रमात चालू होता. ते म्हणाले, आता पुढच्या 2-3 अध्यायामध्ये लोकांनी उरलेल्या कथा ऐकाव्यात, सांगाव्यात, गाव्यात अशा आहेत. स्वतःकडे पैसा आहे परंतु कंजूष माणूस पैसे राखतो, त्याची काय गती होते. तर कंजूष कर्दयाची एक गोष्ट
अधिक मासात पुढे आली. तर आता 29, 30, 31, 32, 33 पुढे अध्याय नाहीच आहेत. 29, 30, 31 आणि मग त्याचं परिशिष्ट आहे, त्याचं समापन आहे. तर ते जितकं काही आहे तेवढं आता उद्या द्वादशी, युक्त त्रयोदशी, मग त्रयोदशी, चतुर्दशी आणि मग अमावस्या. त्यामुळे आता उरलेले 13, आज 13, 14, 15, 16 3 दिवस शिल्लक आहेत. यथामती, यथाशक्ती आपल्याला जितकं काही करणं शक्य आहे, व्रत, वैकल्य, दान, अनुष्ठान, उपासना, आराधना, भगवत भक्ती, नामस्मरण, जितकं आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे करता येणं शक्य आहे. एक्स्ट्रीम लिमिटचं, जास्तीत जास्त आणि कमीत कमी जेवढं करू शकतो ते आपलं आपण ताडायचं आणि तशी कृती आचरणात आणायची. श्री पुराण पुरुषोत्तमाच्या चरणी ती सेवा अर्पण करायची आणि त्याच्या आशीर्वादानं आपलं पुढचं जीवन आनंदात जावं म्हणून प्रार्थना करायची. आजची सेवा श्री पुरुषोत्तमाच्या चरणी अर्पण करतो आणि भागवतात जी आरती आमच्या एकनाथ महाराजांनी लिहिली ती प्रार्थना तर मगाशी म्हटली. आता एकनाथांची आरती म्हणून, एकनाथ महाराजांनी केलेली आरती म्हणून कृष्णाची आजच्या कथेचं समापन करायचं. कथा संपल्यानंतर लगेच उपासना सुरू होईल आणि उद्या आपण अनुसृज्य सताम वर्त्म या विषयावर थोडी पहिले चर्चा करू. मग धनाच्या 3 गती कशा आहेत त्याच्यावर चर्चा करू. मग त्या यमलार्जुनाने काय स्तुती केली श्रीकृष्णांची ती पण ऐकण्यासारखी आहे, त्याच्यावर थोडीशी चर्चा करू. आज काही टेक्निकल गोष्टीमुळे उशीर झाला, आपल्याला तसदी झाली, त्याबद्दल माफ करा. आजची सेवा समापन. आजची सेवा तुम्हा सर्व दत्त स्वरूप श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो. भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा. चरण कमल ज्याचे अति सुकुमार, ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर. ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा. नाभि कमल ज्याचे ब्रह्मयाचे स्थान, हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन. ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा. मुख कमल पाहता सूर्याची कोठी, वेधियले मानस हरपली दृष्टी. ओवाळू आरती मदन गोपाळा. जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान, तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन. ओवाळू आरती मदन गोपाळा. एका जनार्दनी देखियले रूप, रूप पाहता अवघे झालेत द्रूप. ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. ओवाळू आरती मदन गोपाळा, ओवाळू आरती मदन गोपाळा. ओवाळू आरती मदन गोपाळा. कायेन मनसा वापि यद्यत् कर्म शुभाशुभं, करोम्यत्र करिष्यामि तदतु त्वत्समर्पितं. दत्तनामैव नामैव नामैव मम जीवनं, कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. एक छोटासा फक्त खुलासा करतो, तो करणं मला गरजेचं वाटतंय, कारण पुष्कळ लोकांनी उद्या द्वादशीसाठी आणि अमावस्येसाठी बुवा तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, तुम्हाला काहीतरी भेट द्यायचं आहे, काहीतरी पाठवायचं आहे, इतके मेसेजेस आलेत की प्रत्येकाला ते पाठवणं केवळ अशक्य आहे. प्रत्येकाचं नाव, आलेले मेसेजेस हजारो, म्हणजे 500, 200, 50, 100च्या वरच ते चॅट हिस्ट्री एकदम उघडलं की येते. तर प्रत्येकाचं बघून प्रत्येकाला पाठवणं, मग ते मला पाठवणार यांचं असं असलं आहे, मग मी सांगणार की पाठवा न पाठवा, मग ते पोचणार. तर ज्यांना पाठवायचं आहे, ज्यांना दिलं आहे त्यांना त्यांनी दिलेलंच आहे.
पण एक मधली सोय म्हणून त्यांना मी सूचना केली आहे की जी ब्रॉडकास्ट लिस्ट आहे त्याचा जो नंबर आहे त्या नंबरचं जे स्टेटस असतं त्या स्टेटसवरती UPI कोड जो आहे तो तिथे शेअर करायला मी त्यांना सांगितलेला आहे. जे तिथे देऊ इच्छितात त्यांनी तिथे स्टेटस वाचावं आणि स्टेटस वाचल्याप्रमाणे तुम्हाला पटकन म्हणजे मधला खूप मेसेजचा विषय वाचेल. स्टेटस वाचा. स्टेटस वाचलं की तुमच्या लक्षात येईल. वाचल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिक निदर्शनास येईल की काय आहे काय नाही. आणि फोनपे किंवा कशाने जे उत्सुक आहेत जे देऊ इच्छितात ते नक्की देऊ शकतात. परंतु खूप मधला ट्रान्झॅक्शन सारखं मेसेजी मी कामात मेसेज येणं हे व्याप वाचण्यासाठी जे उत्सुक आहेत खूप जणांनी मेसेज केलेत आणि प्रत्येकाला रिप्लाय देणं जमलेलं नाही कामाच्या व्यापात. तर या सगळ्यामध्ये स्टेटसवरती ठेवलं जाईल. ज्यांना कोणाला वाचायचं आहे त्यांनी स्टेटस पहा. ज्यांना द्यायचं आहे त्यांनी स्टेटस वाचून त्याच्यावरचं वाचून पुढे करू शकता. जो 94033चा जो नंबर आहे ब्रॉडकास्ट लिस्टचा आणि इथे आत्ता टाकलेलंच आहे भावनाताईने, त्याच्यावरती तुम्ही मेन्शन करू शकता एक वेळ किंवा UPI कोड टाकला तर त्याच्यावरती करू शकता. कारण आता प्रत्येकाला मॅन टू मॅन 1 to 1 देणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. त्यामुळे स्टेटसवर ठेवू, वाचा आणि जे काय तुम्हाला संभावना द्यायची ती तुम्ही देऊ शकता. ज्यांना द्यायचं आहे त्यांना. अस्तु केवलम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.